सुरू करायचं. हो. नमस्कार. नमस्कार. सत्यम शिवम सुंदरम अशा भगवंताचं स्वरूप असणाऱ्या परमेश्वराजवळ काय मागायचं हे सांगणारे एक चित्रगीत सादर करते स्मिता देवधर. करू सुरू. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैलतिरी दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. हो आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, उंच अंबरा, ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवत गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओ ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां
वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। याच आठवड्यामध्ये दासबोध जयंती झाली. दासबोधाची जयंती म्हणजे शिवथर गळीमध्ये समर्थांनी दासबोध ग्रंथ सांगितला. कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला आणि तो ग्रंथ पूर्ण झाला आणि मग त्या ग्रंथाचा जो जन्म झाला तो ग्रंथ आपण गेले 1-2 वर्ष अभ्यासतो आहोत. त्याच ग्रंथाची जयंती गेल्या 2-3 दिवसापूर्वी झाली आणि आजचा दिवस हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, कारण आज ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांची जयंती, त्यांचा जन्मदिवस. गोंदावलेकर महाराज हे समर्थांचेच अवतार असं आपण सगळेजण मानतो. त्यामुळे आज छान दिवस आहे, अतिशय पवित्र दिवस आहे आणि या सुंदर पवित्र सकाळी आपला विषय सुद्धा अतिशय सोपा आहे कारण इतके दिवस आपण माया प्रकृती यामध्ये आणि बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या शब्दांचा खेळ वाटतो. एक शब्द नुसते शब्द वाटतात, शब्द जंजाळ होतं, त्यातलं नक्की काय घ्यायचं, ते कशासाठी असतं, का हे कशासाठी अभ्यास करायचा आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये काय उपयोग होणार, असे अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर येतात. आणि खरोखर हे सगळे शब्द आणि हे सगळे ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ वगैरे वगैरे इत्यादी इत्यादी सगळे बघितल्यानंतर आम्ही भांबावून जातो, चक्रावून जातो आणि काहीतरी सोपं काहीतरी असावं की जेणेकरून आम्हाला शास्त्र तर कळायचं आहे, पण ते शास्त्र आम्हाला सोपं असं समजावं, असं ते कसं कळावं, असा एक आमच्या समोर प्रश्न येतो आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचा कसा उपयोग करून घ्यावा हेही प्रश्न आमच्या मनासमोर येतो. आणि या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्याला समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे. हा समास समर्थांनी चंचल नदी या ही उपमा दिली आहे. कुणाला तर मायेला उपमा दिलेली आहे. मायेला म्हणजेच प्रकृतीला, माया म्हणजे आपण सगळेजण म्हणतो की आपण सगळेजण मायेमध्ये आहोत, आपण सगळेजण प्रकृतीमध्ये आहोत. ज्यावेळेला आपण म्हणतो की आम्ही प्रकृतीमध्ये आहोत, याचं कारण का की आम्ही त्या प्रकृतीचा एक भाग आहोत आणि आम्ही सारखं काहीतरी करत राहतो, काम करत राहतो. किंबहुना काम करण्या व्यतिरिक्त किंवा काम न करता शांतपणानं आम्ही रामनाम घेऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी आम्हाला प्रयास पडतात, कष्ट पडतात. याचंच कारण आम्ही प्रकृतीमध्ये आहोत, आम्ही रजोगुणामध्ये आहोत, म्हणजेच आम्ही प्रकृतीमध्ये आहोत, म्हणजेच आम्ही गुणांमध्ये आहोत, म्हणजे आम्ही गुणांनी बनलेले आहोत. सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये आम्ही आहोत आणि आमच्यामध्येच हे सगळे तिन्ही गुण आहेत. आमच्यामध्येच म्हणजे आमच्या शरीरामध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत आणि त्या वेळेला तो गुण प्राधान्य घेतो आणि आम्ही त्या पद्धतीने वागतो. म्हणजे आम्ही मायेमध्ये आहोत, आम्ही प्रकृतीमध्ये आहोत, आम्ही गुणामध्ये आहोत. आणि याला आम्ही नेहमी प्रवाह, आमचं जीवन जर आम्ही बघितलं, आमचं आयुष्य जर बघितलं, तर आमचं जीवन हे नेहमी प्रवाहित झालेलं असलेलं असं आपल्याला दिसतं, कारण कालच्यासारखं आज नाही. म्हणजे बघता बघता आजचा दिवस आला, काही तास आम्हाला वाटले की हा आजचा वेळ, हा टाइम आमचा आहे आणि असं म्हणता म्हणता तो वेळ निघून गेला, तो वेळ भूतकाळामध्ये गेला आणि अशा पद्धतीने तास आले, तास गेले, दिवस आला, दिवस गेला, वर्ष आली, वर्ष गेली. आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या स्वतःच जर जीवन अवलोकन केलं तर आम्हाला कळतं की एखाद्या नदीप्रमाणे आमचं सुद्धा जीवन अतिशय प्रवाहित आहे, कॉन्स्टंट नाहीये, कालच्यासारखा आजचा दिवस नाहीये. आमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात, प्रसंग चांगले येतात,
ते चांगले प्रसंग आम्हाला राहावे असे वाटतं, त्या चांगल्या प्रसंगामुळे आम्हाला सुख मिळतं, आनंद मिळतो, आणि ते सुख कधी जाऊ नये, ते कॉन्स्टंट असावं असं जरी आम्हाला वाटलं तरी सुद्धा ते सुखाचे प्रसंग, आनंद आमच्या आयुष्यामध्ये कॉन्स्टंट राहत नाही. काही दिवसानंतर दुःख येतं, दुःख आम्हाला नको वाटतं, ते प्रसंग आमच्यावर येऊ नयेत असं मला वाटतं, संकट आमच्यावर येऊ नयेत असं वाटतं, पण तरी सुद्धा ते पटकनी जावे असे जरी आम्हाला वाटत असले तरी सुद्धा ते लगेच पटकनी जातही नाहीत, पण ते एका वेळेला कॉन्स्टंटली आमच्या आयुष्यामध्ये थांबतही नाही. म्हणजे थोडक्यात जर आम्ही बघितलं तर लहानपणापासून आतापर्यंत आमचं आयुष्य, तरुणपणा असेल, बाल्यावस्था असेल, तारुण्यावस्था असेल, प्रौढावस्था असेल, वार्धक्यावस्था असेल, अशा वेगवेगळ्या अवस्थेतून जातं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पहिल्यांदा कंपनीमध्ये काम करत असेल, धंदा असेल, त्याच्यामध्ये सुद्धा चढ उतार असतात, कंपनीमध्ये चढ उतार असतात, आमच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. म्हणजे थोडक्यात संबंध जर आमच्या जीवनाचं जर अवलोकन केलं तर नदीच आहे असं समर्थ आम्हाला सांगतात. कारण जसं नदीचं आयुष्य आहे, उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत नदी वाट काढत जाते, वेगवेगळ्या प्रसंगातून जाते. कधी ती छोटी असते, उगमाच्या वेळेला अतिशय छोटी असते, ज्यावेळेला ती छोटी असते त्यावेळेला तिच्यामध्ये मोठं सामर्थ्य म्हणजे खळाळणारं पाणी असतं. त्या खळाळणाऱ्या पाण्याने ती वाट काढत जाते, नंतर ती हळूहळू मोठी होते, मग ती जशी जशी मोठी होईल तसं ती शांत होते. आणि तिच्या आयुष्यामध्ये सुद्धा, नदीच्या आयुष्यामध्ये सुद्धा आमच्यासारखेच अनेक वेगवेगळे प्रसंग येतात. ते अतिशय छान रूपक पद्धतीने, उपमा पद्धतीने समर्थांनी इथं आम्हाला समजावून सांगितलेले आहेत. आपण तो समास चालू करूया. त्यामुळं माया या शब्दाचा किंवा प्रकृती या शब्दाचा बाऊ न करता जर आम्ही नदी या पद्धतीने, नदी या उपमेने जर आम्ही जर समजावून घेतलं तर आम्हाला ती माया कळू शकेल, आम्हाला ती प्रकृती म्हणजे काय कळू शकेल, आणि आम्ही प्रकृतीमध्येच कसे आहोत हे आम्हाला कळू शकेल. कारण आम्ही जोपर्यंत या शरीरामध्ये आहोत तोपर्यंत आम्ही या मायेमध्ये आहोत, तोपर्यंत आम्ही या प्रकृतीमध्ये आहोत. आमचं आयुष्य हे नदीसारखंच आहे. आणि म्हणून आम्हाला जर काय करायचं असेल तर या मायेमध्ये असतानाच, या प्रकृतीमध्ये असतानाच, या शरीरामध्ये असतानाच, या गुणांमध्ये असतानाच आम्हाला गुणातीत व्हायचं आहे. म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अरे अर्जुना, तू या शरीरामध्ये जन्मला आहेस, बरोबर आहे, तू या गुणांमध्ये आहेस, हेही बरोबर आहे, तुझ्यामध्ये तिन्ही गुण आहेत, हेही मान्य आहे, पण या शरीरामध्ये असताना, या गुणांमध्ये असताना, या प्रकृतीमध्ये असताना, या मायेमध्ये असताना, या चंचल नदीमध्ये असताना, या चंचल नदीच्या प्रवाहामध्ये तू अखंडपणानं वाहत जात असताना तुझं कर्तृत्व काय, तुझा पुरुषार्थ काय, तर या प्रवाहाच्या पलीकडे काहीतरी आहे, या तिन्ही गुणांच्या, या मायेच्या, या प्रकृतीच्या पलीकडे काहीतरी आहे, ते तू जाणून घेण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणजेच काय कर, तर तू नदीच्या बरोबर प्रवाहाच्या उलट पोहत राहा. कारण हेही आम्हाला दिसतं की या जगामध्ये सर्व लोक, कुठलाही माणूस असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही देशाचा असेल, त्याचं सगळ्यांचं जीवन हे एकाच पद्धतीने आहे, त्या नदीप्रमाणे वाहत चाललेलं आहे, हे आम्हाला कळतं. कारण आमच्यासारखंच इतरांचं जीवन आहे हेही आम्हाला कळतं. म्हणजे आम्ही सर्वजण प्रवाह पतीत आहोत, म्हणजे त्या प्रवाहामध्ये आम्ही पडलेलो आहोत. आणि नदी जशी वाहते, ज्या डिरेक्शननी वाहते, त्या डिरेक्शननी आम्ही चाललेलो आहोत, आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आणि त्यासाठी आम्हाला काही पुरुषार्थ करायला लागत नाही. फक्त आम्ही नदीमध्ये जर समजा आम्ही गेलो आणि नदीमध्ये आम्ही थांबलो, तर काहीही न करता आम्ही नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तसंच आमचं सगळ्यांचं आयुष्य आहे. म्हणजे जर आम्ही कुणालाही जर विचारलं, रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला विचारलं की नक्की जीवन म्हणजे काय, तुझं आयुष्य म्हणजे काय, तर त्याला नक्की सांगता येणार नाही. पण त्याला एवढं नक्की सांगता येईल की मी लहान होतो, मी शाळेमध्ये गेलो, नंतर मग मी शिक्षण घेतलं, नंतर मी नोकरी केली, नंतर माझं लग्न झालं, नंतर मला मुलं बाळ झाली, नंतर मी म्हातारा झालो, सिनियर सिटीझन झालो, आणि एक दिवस मी मरणार आहे.
हेच आमचं जीवन, प्रवाहपतीत असलेलं जीवन, नदीच्या मध्ये, पाण्यामध्ये, प्रवाहामध्ये वाहत असलेलं जीवन आमचं सगळ्यांचं आहे. आणि म्हणून समर्थांनी याला नदी नुसतं न म्हणता चंचल नदी असं म्हटलेलं आहे, चंचल नदी असं म्हटलेलं आहे. कारण नदी कधीही कॉन्स्टंट नसते, नदी कधीही एका जागेवर स्थिर नसते. नदी म्हणजे डबकं नाही, नदी म्हणजे सरोवर नाही. कारण सरोवर किंवा डबकं ह्याच्यामध्ये पाणी स्थिर असतं, पण नदीमध्ये पाणी सदैव चंचल असतं. आणि म्हणून आमचं आयुष्य सुद्धा तसंच आहे, नदीसारखंच चंचल आहे. आणि दुसरी उपमा आपण इथे देऊ शकतो. आपण आतापर्यंत दासबोध अनेक समासामध्ये अनुभवलेला आहे, अभ्यासलेला आहे. चंचल हा ज्याला शब्द येतो तो अतिशय चपकलपणाने आमच्या मनासाठी सुद्धा उपयोगाला येतो. आणि मन म्हणजेच ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर माया. आमचं मन म्हणजेच प्रकृती, आमचं मन हे सुद्धा चंचल आहे. म्हणून आम्ही जे रामनाम घेतो, आज गोंदवलेकर महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही जास्त वेळ जर रामस्मरण जर करायचं जर म्हणलं तर आम्ही काय करतो, तर आम्ही आमचं जे मन आहे, जे चंचल नदीप्रमाणे आहे, प्रवाहित आहे, आमच्या मनामध्ये जर आम्ही निरीक्षण केलं तर नदीप्रमाणेच आमच्या मनामध्ये अनेक विचार येतात. ते विचार कॉन्स्टंट राहत नाहीत. विचार येतो, विचार थोडा वेळ थांबतो, विचार जातो, दुसरा विचार येतो, थोडा वेळ थांबतो, जातो. असे आमच्या मनामध्ये जर आम्ही तटस्थ राहून, अलिप्त राहून, साक्षीभावाने जर आमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांचं जर निरीक्षण केलं तर आम्हाला लक्षात येईल की आमचं मन सुद्धा नदीप्रमाणेच चंचल आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने प्रश्न विचारला की चंचलम ही मन कृष्ण, अरे भगवंता, तू म्हणतोस की माझं मन अतिशय शांत व्हावं, स्थिर व्हावं, पण ते स्थिर होत नाही, कारण ते अतिशय चंचल आहे. ते वाऱ्याप्रमाणे अतिशय बलवान आहे, ते मला एका जागेवर शांतपणानं कधीही बसून देत नाही. आणि म्हणूनच आमचा पुरुषार्थ काय आहे या सगळ्या याच्यामध्ये? आमचा पुरुषार्थ एवढाच आहे की ह्या मायेचं, या नदीचं, या मनाचं, या प्रकृतीचं स्वरूप ओळखून आम्ही, आमचा पुरुषार्थ एवढाच आहे की त्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता त्याचं स्वरूप चंचल आहे लक्षात घेऊन आम्ही त्या प्रवाहाच्या विरुद्ध कसं जाता येईल, म्हणजेच आम्ही स्थिर कसं होता येईल, हे आम्ही येन केन प्रकारेण करतो. आणि त्यासाठीच आम्हाला नामस्मरण दिलेलं आहे. नामस्मरण हे नुसतं रामनाम म्हणायचं नाही, श्रीराम जय राम म्हणायचं नाही, हे नुसते शब्द नाहीत. वाणीनं आम्ही रामनाम घेत नाही, तर आम्ही मनानी त्या रामाची प्रतिमा आमच्या मनामध्ये उभा करतो आणि आम्ही आमचंच मन, चंचल मन हे स्थिर करतो. म्हणजेच समर्थांच्या या समासाच्या अनुषंगाने आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला प्रवाह पतित व्हायचं नाही, तर प्रवाहाच्या अपोजिट डिरेक्शनला पोहायचं आहे. म्हणजे आम्हाला उगमाकडे जायचं आहे. म्हणजे आमचा पुरुषार्थ हा नदीच्या मध्येच आहे, मायेमध्येच आहे, शरीरामध्येच आहे. हे मन आम्हाला आहे. आणि मन असताना, शरीर असताना, त्रिगुण असताना, या नदीमध्ये असताना, या जीवनामध्ये असताना बरोबर आम्हाला हे समजून घेऊन नदीचं, मनाचं, मायेचं, प्रकृतीचं स्वरूप लक्षात घेऊन आम्हाला हळूहळू त्या उगमाकडे जायचं आहे. म्हणजेच मनाच्या उगमाकडे जायचं आहे, नदीच्या उगमाकडे जायचं आहे. म्हणजेच स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. आणि हाच आमचा पुरुषार्थ आहे. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आम्ही येऊन जर काय करायचं असेल तर एवढं एकच करायचं आहे की या सगळ्याचं स्वरूप लक्षात घेऊन आमचा प्रवास कसा उगमाकडे जाईल हे आम्हाला पाहायचं आहे. नक्की तो कशासाठी करायचा आहे, का करायचा आहे, ते आम्हाला समर्थ या समासामध्ये आणि पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत. अतिशय काळजीपूर्वक ऐका. अतिशय सोपं करून सांगितलेलं आहे. कन्सेप्ट आहेत त्या थोड्याशा अवघड आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच कन्सेप्ट जरी उपमा दिली, जरी सोप्या करून सांगितल्या, तरी त्या काहीही बदलत नाहीत. त्यामुळे या उपमेच्या अनुषंगाने आम्हाला त्या कन्सेप्ट कळायला अतिशय सोपं जातं. समास 7वा. चंचल नदी श्रीराम. चंचल नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे श्रीराम.
समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये सांगितलं की ही कशी नदी आहे, तर ती चंचल नदी आहे. चंचल म्हणजे काय, तर ती कॉन्स्टंट नाही, ती वाहणारी नदी आहे. दुसरं उपमा दिली तिला की ती गुप्त गंगा असं सांगितलेलं आहे. कारण ती गुप्त का आहे, तर जसं आता कुंभमेळा चालू आहे, महाकुंभ तिथे, आणि आम्ही सर्वजण तिथे जातो. तिथं 3 नद्यांचा संगम आहे प्रयागराज मध्ये, गंगा, यमुना आणि सरस्वती. त्यातली तिसरी जी सरस्वती आहे ती गुप्त आहे. आणि म्हणून समर्थांनी इथे गुप्त हा शब्द वापरला. याचं कारण का, की ती आम्हाला दिसत नाही. दिसत नाही याचा अर्थ ती नाही असं नाही, पण ती अतिशय गंगेसारखीच पवित्र आहे. आणि म्हणून स्मरणे पावन करी जगा असं म्हणलेलं आहे, की जरी आम्ही स्मरण जरी केलं, त्या गंगेचं स्मरण जरी केलं, तरी आम्ही त्याच्या स्मरणाने अतिशय पावन होतो, अतिशय पवित्र होतो. म्हणजेच काय होतं, तर आमचं मन शांत होतं, आमचं मन आनंदी होतं. पवित्र याचा अर्थ असा नव्हे की आम्ही गंगेमध्ये गेलो, डुबकी घेतली की आमची सगळी पापं धुवून गेली आणि आम्ही परत पाप करायला तयार झालो, असा त्याचा अर्थ नाही. तर पवित्र होणं, पाप धुवून जाणं म्हणजेच आमचं मन शांत होणं, म्हणजेच आमचं मन सुख समाधानी होणं, म्हणजेच आमच्या मनामधले राग, द्वेष, मद, मोह, मत्सर किंवा इंग्लिशमध्ये अनसर्टन्टी, टेन्शन्स कमी कमी होणं, की ज्याच्यामुळे माझं जगणं असह्य झालेलं आहे ते मी शांतपणाने जगणं, माझ्या आयुष्यामध्ये आनंदी होणं. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की प्रचित रोकडी पहा गा अन्यथा नव्हे श्रीराम. कारण याची प्रचिती आम्हालाच येते. मी आनंदी आहे का मी टेन्शन मध्ये आहे हे मला दुसऱ्यांनी सांगायचं कारण नाही. माझं मन अनसर्टन्टी, भीतीनं ग्रस्त आहे का नाही हे दुसऱ्यांनी सांगायची मला गरज नाही. माझं मन हे चंचल आहे हे दुसऱ्यांनी मला सांगायचं कारण नाही. हे माझं मलाच कळतं. आणि म्हणून हे माझं मला ज्यावेळेला कळतं त्यावेळेला मी प्रयत्न करायला लागतो की अरे ह्याचा मला माझाच त्रास होतोय. माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुणीही माझा वैरी नाही, मला दुसरा कुणीही माणूस त्रास देत नाही, तर माझं मनच मला त्रास देतं, माझे गुणच मला त्रास देतात, माझा स्वभावच मला त्रास देतो, माझी मायाच मला त्रास देते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे ज्यावेळेला मी जाणून घेईल त्यावेळेला मी ज्यावेळेला प्रयत्न करेन आणि त्यावेळेला माझं मलाच कळेल की अरे काल मी जेवढा चंचल होतो तेवढा आज नाही आहे, किंवा म्हणजे माझ्या स्वभावामध्ये बदल होतो आहे, माझ्या विचारांमध्ये बदल होतो आहे, माझं मन शांत होत आहे, माझं मन आनंदी सुख समाधानी होत आहे. प्रसंग जरी तेच असतील, जरी मी त्या चंचल नदीमध्येच असेल, जरी त्या पाण्यामध्येच असेल की जे पाणी वाहत आहे, तसं मी शांत होईन. आणि ही जी रोकडी प्रचिती आहे, म्हणून अध्यात्म हे इम्प्लिमेंटेशनच आहे, अप्लाइड सायन्स आहे, अप्लाइड स्पिरिच्युअलिटी आहे. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात, सगळे संत नेहमी म्हणतात की आज करा आणि त्याचं फळ आम्हाला पुढच्या जन्मात मिळेल, असं कधीही अध्यात्म सांगत नाही. आम्ही जर आज अध्यात्म केलं तर आजच फळ ते आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे वागलो, दासबोधामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने साधना केली, महाराजांनी सांगितलंय त्या पद्धतीने जर आम्हाला नामस्मरण केलं तर आमच्यामध्ये चेंज झालाच पाहिजे, आमचं मन शांत झालंच पाहिजे, त्यामध्ये काहीही दुसरा संदेह नाही. म्हणून समर्थ स्वतः सांगतात की प्रचित रोकडी पहा गा अन्यथा नव्हे. अदरवाईज त्याचा काही उपयोग नाही. केवळ अचंचली निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखील कोणीच नाही श्रीराम. आता समर्थ त्या नदीचं वर्णन करतात, म्हणजेच त्या मायेचं वर्णन करतात, प्रकृतीचं वर्णन करतात, की आमच्या आयुष्याचं वर्णन करतात. समर्थ हे तर अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतात की जरी ती दिसते आहे नदी, बघा हा नदीचं उदाहरण सांगितलंय, म्हणजे जरी आम्हाला नदी चंचल आहे दिसतंय, आम्हाला काय दिसतंय तर नदीचा प्रवाह दिसतोय, खळखळणारा प्रवाह दिसतोय, वाहत जाणारा प्रवाह दिसतोय. पण ही नदी जर आम्ही विचार केला तर ही नदी अचंचळामधून निर्माण झालेली आहे. म्हणजे काय, तर जर आम्ही नदीचा जर उगम बघितला, आम्ही स्वतः नदीचा उगम जर बघितला, गंगेचा उगम बघा गंगोत्रीच्या इथे जाऊन, किंवा कृष्णा, कोयना आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत
त्या नद्यांचे उगम आपल्याला महाबळेश्वरच्या इथं आपल्याला बघायला मिळतील. 5 नद्यात उगम पावतात. तर ज्यावेळेला तुम्ही महाबळेश्वरला जाल तिथं 5 छोटे छोटे प्रवाह सुद्धा म्हणता येणार नाही, अगदी अगदी छोटासा ओहळ तिथे तुम्हाला दिसेल. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की तिथं कुठेही चंचलता दिसत नाही. नदीच्या उगमाच्या ठिकाणी कधीही उगम म्हणजे मी केव्हा कुठे म्हणतोय, अगदी त्या पॉइंटला, स्टार्टिंग पॉइंट जिथं नदी उगम पावते, ती उगम म्हणजे थोडक्यात दृश्य होते, त्याच्या आधी ती अदृश्य असते. त्या पॉइंटला नदी कधीही चंचल नसते. म्हणजेच नदी दिसताना जरी आता चंचल दिसत असली, जरी आता आम्हाला प्रवाही नदी दिसत असली, जरी आम्हाला ती नदी दृश्य दिसत असली, तरी सुद्धा ती दृश्य नदी, चंचल नदी, चंचल प्रवाह हा अचंचलामधून निर्माण झालेला आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि हे अध्यात्मातलं क्रक्स आहे. म्हणजे जरी आम्हाला आमचं आयुष्य आज चंचल दिसत असलं, जरी आमचं आयुष्य आम्हाला प्रवाही दिसत असलं, जरी आमचं दृश्य आयुष्य आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत चेंज होताना दिसत असलं, तरी सुद्धा ते आयुष्य, हे शरीर किंवा माझा स्वभाव हा अचंचलामधून निर्माण झालेला आहे. म्हणजेच कॉन्स्टंट गोष्टीमधून निर्माण झालेला आहे. हे आम्ही विसरता कामा नये. कारण का, जर विसरलो आम्ही तर काय होतं ते सांगतात इथे की अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखील कोणीच नाही सिद्धा. जर आम्ही हे समजून घेतलं नाही तर आम्ही प्रवाहपतीत होऊ. जसं अनेक लोक प्रवाहपतीत झालेले आहेत, म्हणून इथं शब्द वापरलाय की अधोमुखे बळे चालली. कारण आम्ही जर बघितलं तर ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो आणि त्यावेळेला आम्ही जर जर तिथे पोहायला गेलेले असतील माणसं, तर ती एका जागेवर कॉन्स्टंटली थांबू शकत नाही. त्या फोर्सनी, नदीच्या पाण्याच्या फोर्सनी गटांगळ्या खातात, वरती खाली येतात, अधोमुख होतं. आणि म्हणून तिचं जे बळ आहे, म्हणजे मायेचा प्रवाह, मायेचं बळ, या प्रकृतीचं बळ इतकं प्रचंड आहे की ती आम्हाला एका जागेवर नाही, ती वर खाली वर खाली वर खाली आम्हाला गटांगळ्या खायला लागते. आणि आम्हाला ती सर्व प्रकारे ह्या प्रवाहामध्ये तिच्या बळाने अगदी हतबल करून टाकते, असं म्हणायला काही हरकत नाही. हे आमच्या सगळ्यांचं आयुष्य आहे बघा. कारण एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, असं ज्यावेळेला म्हणलेलं जातं, म्हणजेच आमच्या आयुष्याचं वर्णन आहे की आमच्या आयुष्यामध्ये थोडं कधीतरी सुख मिळतं आणि बाकीच्या सर्व वेळेला आम्हाला दुःख 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 असे अनेक प्रसंग आम्हाला येतात. नवे नवे या प्रसंगामध्ये अधोमुख म्हणजे आमचं अधःपतन होतं, म्हणजे आमच्या विचारांनी अधःपतन होतं. आणि म्हणून या जीवनामध्ये आम्हाला नक्की ओळखलं पाहिजे की माझ्या जीवनाचं प्रयोजन काय, मी कुठून आलो, मी कुठे चाललेलो आहे आणि मी आत्ता कुठे आहे, हे मी नेहमी विचार करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही चंचल नदीमध्ये आहोत, मायेमध्ये आहोत, प्रकृतीमध्ये आहोत, या शरीरामध्ये आहोत, गुणामध्ये आहोत, पण आमचा प्रवास कसा चाललेला आहे हे आम्ही पाहिलं पाहिजे. समर्थ अजून इथे सांगतात की अखंड वाहे परी देखील नाहीच कोणी सिद्धाम. जरी ही नदी अखंड वाहत असली, जरी ती दिसत असली, तरी सुद्धा ती, जर आम्ही उगमापर्यंत गेलो तर ती नदी नाही अशीही होते. मनाचं उदाहरण घेतलं तर मन जरी आता आम्हाला दिसत असलं, मन जरी आम्हाला अनुभवाला येत असलं, मनामध्ये वेगवेगळे विचार आहेत, हे अखंड चालत आहेत, विचार वाहत आहेत, विचार एका पाठोपाठ येत आहेत, हे जरी आम्हाला कळत असलं, तरी सुद्धा अशी एक मनाची अवस्था येते. जर आम्ही नामस्मरणामध्ये रंगून गेलो तर ते मन आहे का नाही हेच आम्हाला कळत नाही. आमचं मन राममय झाल्यानंतर मन आहे का नाही हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे तेच चंचल मन, तोच चंचल प्रवाह, तीच चंचल नदी आहे का नाही हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आम्ही ज्या वेळेला अज्ञानामध्ये, गाढ झोपेमध्ये ज्या वेळेला जातो, त्यावेळेला ते मन चंचल मन आहे का? चंचल मन नाहीच आहे.
त्यावेळेला आमच्या मनामध्ये कुठलेही विचार नाहीत, आमच्या मनामध्ये कुठलीही खळखळ नाही, आमच्या मनामध्ये कुठलेही टेन्शन्स नाहीत, भीती नाही, काहीच नाही. म्हणजे तेच मन आम्हाला एका अवस्थेमध्ये स्वतःला असं अनुभवायला येतं की ते मन नाहीच, ते मन अमन झालेलं आहे, पण ती अज्ञानाची अवस्था आहे. आणि म्हणूनच आम्ही ज्या वेळेला ध्यानामध्ये तुर्यावस्था ही आपण बघितलेली होती मागच्या वेळेला, की ज्या वेळेला तुर्यावस्थेमध्ये मी जातो त्यावेळेला दिवसा म्हणजे जागृतावस्थेमध्ये ज्या वेळेला मन आमचं स्थिर होतं त्याच वेळेला आम्ही ते मन नाही असंही आम्हाला लक्षात येतं. आणि म्हणून इथं मायेचं आम्हाला हळूच उदाहरण सांगतात की ज्यावेळेला आपण म्हणलेलं होतं की माया ही आहेही आणि नाहीही. म्हणजे मायेला स्वतःचं अस्तित्व नाही, हे जरा खूप बोजड वाक्य जरी वाटत असं, तर याचा जर कॉन्टेक्स्ट जर आम्ही समजून घेतला तर मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते मन नाहीच, म्हणजे मनाची अमनी अवस्था ही सुद्धा आम्ही होऊ शकतो, होऊ शकते. तेच आम्हाला इथे सांगतात की माया आहे काय आणि नाही काय. जसं जसं आम्ही मायेच्या उगमापर्यंत जातो, मायेचा विचार करायला लागतो, त्यावेळेला ती माया सा माया म्हणजे ती माया नाहीच असं आम्हाला लक्षात येतं. म्हणजे आमचं मन हे नाहीच आम्हाला लक्षात येतं. म्हणजे जसं मन आहे तसं माझं आयुष्य आहे. आणि जर माझं मन जर नसेल, माझं मन जर अमन झालं, म्हणजे थोडक्यात काय की वरती 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 गेलं, म्हणजेच मनामध्ये कुठलेही विचार नाहीत, मनामध्ये एक स्थिरता आलेली आहे आणि त्या मनामध्ये आत्माराम हा स्थिर झालेला आहे. त्यावेळेला ते मन तिथं त्या अवस्थेमध्ये नाहीच. आणि म्हणून मायेचं स्वरूप सांगताना निस्त्रैगुण्यो भव अर्जुन असं ज्याला म्हणतात, त्यावेळेला तू गुणामध्येच राहा, तू या मायेमध्येच राहा, प्रकृतीमध्येच राहा, या शरीरामध्येच राहा. फक्त तू काय कर तर तुझ्या मनाचा कंट्रोल कर. म्हणजेच तू काय कर तर तुझ्या मनामध्ये असलेले जे 3 गुण आहेत त्या गुणांवर तू विजय मिळव आणि तू त्या गुणांच्या पलीकडे जा. आणि त्यावेळेला तुला कळेल की तू तुझ्या मनामध्ये तुझं मन हे चंचल नाही, तर तुझं मन हे तुझ्या ताब्यात आहे. आता परत नदीचं वर्णन करताना सांगतात की वळणे भोकाणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे, ठाई ठाई सरा. नदीचं वर्णन आहे. जसं नदीला वेगवेगळी, नदी कधीही सरळ एका सरळ जात नाही, नदीला नेहमी वळणं असतात. तसं आमचं पण आहे. आमच्या आयुष्यामध्ये आमचं आयुष्य कधीही सरळ स्मूथ जात नाही. आम्ही कधीही असं म्हणू शकत नाही की इट इज लाईक बेड ऑफ रोजेस, अतिशय छान सगळं अगदी व्यवस्थित स्मूथ चाललेलं आहे, सरळ चाललेलं आहे, असं आमचं आयुष्य कधीही जात नाही. नेहमी वळणावळणाने जातं. त्याच्यामध्ये अनेक भोवरे असतात. समर्थ म्हणतात की जसं पाण्यामध्ये भोवरे असतात, नदीमध्ये भोवरे असतात, म्हणजे तसं आम्ही सुद्धा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडलेलो आहे. किंवा या जन्मामध्ये आपण जर अगदी बघितलं, जन्म मृत्यू सोडून द्या, या जन्मामध्ये सुद्धा आम्ही सुखदुःखाच्या भोवऱ्यामध्ये सारखं सापडलेलो आहे. कारण आमचं आयुष्य, आमचं मन हे सारखं त्या भोवऱ्याप्रमाणे, की ज्या भोवऱ्यामध्ये आम्हाला कंट्रोल करता येत नाही, तसं आमचं मन सुद्धा सारखं त्या सुख दुःख या हेलकांवर. आणि त्याच्यामुळे काय होतं तर आम्ही कधीही शांत राहू शकत नाही. कधी आम्ही एका जागेवर शांत राहून सुख समाधानी अवस्था ही आम्ही अनुभवू शकत नाही. नदी म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक तरंग असतात, झरे असतात, लाटा असतात, त्याच्यामध्ये चिखल असतो. म्हणजे या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आमचं आयुष्य सुद्धा तसंच आहे. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा कधीतरी चांगले प्रसंग येतात, म्हणजे चांगल्या लाटा उठतात, आनंदाच्या लाटा उठतात. कधी त्या लाटा इतक्या प्रचंड असतात, संकट इतकी प्रचंड मोठी असतात की त्या लाटांवर आम्ही हेंकाळून जातो, हतबल होतो. कधीतरी आमच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रसंग आल्यानंतर त्या चिखलामध्ये जसं आम्हाला वाट काढता येत नाही, नदीला जर चिखल जर जास्त झाला, जर पाणी कमी आणि चिखल जास्त अशी जर अवस्था झाली तर तिला सुद्धा वाट काढायला अवघड पडतं. तसं आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये जर अनेक जर वाईट प्रसंग आले तर आम्हाला सुद्धा त्याच्यातून, त्या चिखलातून, त्या वाईट प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी मोठे प्रयत्न करायला लागतात. सांगण्याचा मुद्दा हा आहे की एकदा आम्हाला जर
अवेअरनेस आला, एकदा आम्हाला कळलं की हे असं आमचं आयुष्य असणारच आहे, नदीप्रमाणेच आमचं आयुष्य असणार आहे, त्यावेळेला आम्ही कधी आमच्या मनामध्ये एक्सपेक्टेशन येत नाही. बघा, नाहीतर मग आम्ही समजून घेतलं नाही तर आम्ही एक्सपेक्ट करतो की माझं आयुष्य नेहमी सरळ जावं, माझं जीवन अतिशय सरळ जावं, माझ्या आयुष्यामध्ये नेहमी चांगले प्रसंग यावेत, माझ्या आयुष्यामध्ये नेहमी सुखाचेच प्रसंग यावेत, कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ नयेत, असं जे माझं एक्सपेक्टेशन असतं त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येतो. आणि कारण काय की माझं आयुष्य कितीही जरी तसं मी म्हणलं तरी तसं जात नाही. म्हणून समर्थ इथं आम्हाला सांगतात की रियालिटी चेक, एकदा आम्ही जर त्याचं रियालिटी चेक जर घेतला, की आम्ही आमच्या आयुष्याचं जर एकदा रियालिटी समजून घेतली, उमजून घेतली आणि आमच्या मनामध्ये घट्ट समजली की अरे हे आमचं असं आयुष्य असणारच आहे, म्हणजे कधीतरी वरती, कधीतरी खालती, कधी मोठी लाट, कधी लहान लाट, कधी, म्हणजे थोडक्यात काय की लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर राईड. म्हणजे अजून दुसरी उपमा आपण जर बघितली तर रोलर कोस्टर राईड मध्ये आपण वरती खाली जात राहतो. वरती असेल तरी सुद्धा आपण ओरडतो, आनंदाने ओरडतो, आणि खाली गेल्यानंतर एकदम खाली जाताना भीतीने ओरडतो, म्हणजे दोन्ही वेळेला आपण ओरडतो. म्हणजेच थोडक्यात इट इज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. तसंच इथे नदीच आहे. इथं नदी म्हणतात की जसं नदीला वेगवेगळी वळणं आहेत, लाटा आहेत, तरंग आहेत, तसं कधी कधी नदी शुष्क जळाचे चराळ, धारा धबावे खळाळ, चिपळ्या चरक्या भळाळ, चपळ पाणी श्रीराम, वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ समजावून सांगतात की कधी असं आम्हाला नदी जर कधी बघितली तर कधी कधी पाणी नदीचं आटतं आणि तिथं नदी शुष्क होते, कोरडी नदी होते. कधी नदी खळखळणारी नदी असते, पर्टिक्युलरली उगमाच्या वेळेला नदी खळखळणारी असते, कारण तिला वाट काढायची असते, तिला त्या खडकामधून वाट काढायची असते. त्यावेळेला ती खळाळणारी नदी मोठ्या फोर्सफुली त्या सगळ्या दगडातून वाट काढत जाते, आणि अशा पद्धतीने ती आपलं स्वतःचं आयुष्य करते. म्हणजे जर खरोखर नदीकडून आम्हाला किती शिकता येईल बघा. ज्या वेळेला नदी खळखळणारी असते त्यावेळेला, म्हणजे थोडक्यात काय की जर आमच्या आयुष्यामध्ये छोटे प्रसंग आले त्यावेळेला आम्ही जसे त्या प्रसंगाशी हेड ऑन करतो, आणि त्या प्रसंगाशी हेड ऑन करून आम्ही ते प्रसंग सोडवतो, आणि त्या प्रसंगातून आम्हाला आमचं आयुष्य पुढे जातं. तसंच ती नदी खळाळणारी नदी होते, स्वतःला जोरदार फोर्सफुली त्या छोट्या दगडातून वाट काढते. त्यावेळेला तिचं पाणी एकदम खळबळणार होतं, तिच्यामध्ये फोर्स येतो आणि ती वाट काढत पुढे जाते. पण त्याच नदीच्या प्रवाहामध्ये जर एखादा प्रचंड मोठा डोंगर जर आला तर हा दृष्टांत स्वामीजींनी आत्ताच दिलेला होता की जर तिच्या मध्ये प्रवाहामध्ये जर मोठा डोंगर आला, ती मोठ्या फोर्सफुली त्या डोंगराच्या हेड ऑन करते, पण त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की अरे मोठा डोंगर आहे, आपली शक्ती कमी पडती आहे, आणि ज्या वेळेला शक्ती कमी पडते त्यावेळेला युक्ती ती घेते, आणि ती काय करते, रडत बसत नाही, उलटी फिरत नाही, इमोशनल होत नाही, टेन्शन्स घेत नाही, तर ती शांतपणानं खळणारं पाणी ते शांत होतं, आणि ती डोंगराला वळसा घालून पुढे जाते. म्हणजे काय करते, जर आमच्या आयुष्यामध्ये जर अतिशय मोठा जर प्रसंग आला, संकट आलं, आम्ही मोठ्या जिद्दीनं आम्ही त्या प्रसंगाला सामोरं गेलो आणि आम्हाला लक्षात आलं की अरे हा प्रसंग फारच मोठा आहे, अतिशय आपल्याला अवघड आहे, त्यावेळेला आम्ही तो प्रसंग टाळून दुसरीकडून मार्ग करून तो आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. तसंच आमचं आयुष्य आहे. म्हणजे थोडक्यात याच्यात समर्थांना सांगायचंय काय, सांगायचं एवढंच आहे की नदी ज्या पद्धतीने वाहत असते त्याच पद्धतीने आमचं आयुष्य आहे. फक्त आम्ही टेन्शन न घेता, भीती न बाळगता, एकदा ज्यावेळेला मी ऍक्सेप्ट करतो की असंच आमचं आयुष्य असणार आहे, त्यावेळेला बघा, म्हणजे आम्ही प्लॅनिंग करत नाही. दुसरं एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेला आम्ही सायकल चालवतो किंवा आम्ही कार चालवतो, त्यावेळेला आम्ही कार चालवत असताना कधी ठीक आहे आम्ही प्लॅनिंग म्हणजे करतो की आम्हाला जर बेंगलोरवरनं पुण्याला यायचं असेल तर NH4 घ्यायला पाहिजे का सोलापूरकडनं जायला पाहिजे, हा एक ओव्हरऑल प्लॅनिंग केलं. पण ज्यावेळेला ऍक्च्युअली कार चालवत असतो त्यावेळेला आपण कधीही अजून 2 किलोमीटर नंतर एक स्पीड ब्रेकर येणार आहे किंवा अजून 5 किलोमीटर नंतर खड्डे येणार आहेत असं आम्ही कधी प्लॅनिंग नाही करत.
त्या वेळेला ज्या वेळेला आम्हाला खड्डे दिसतात त्यावेळेला मी त्या वेळेला त्या इन्स्टंटला तो डिसिजन घेतो आणि कार ड्राईव्ह करतो, नॅव्हिगेट करतो. तसंच आमच्या आयुष्यामध्ये जर आम्ही एक्सपेक्टेशन जर कमी केल्या आणि जे जे काही प्रसंग येतील त्या वेळेला आम्ही भूतकाळामध्येही नाही, म्हणजे नॉट ब्रूडिंग ओव्हर द पास्ट, भविष्यकाळाची चिंता नाही, म्हणजे उद्या काय होईल किंवा 5 किलोमीटर नंतर खड्डे येणार आहेत, आता मी काय करू, असा विचार न करता प्रेझेंट टेन्स मध्ये राहून जर आम्ही जसे जसे प्रसंग येतील ते फक्त आगते स्वागतम करूयात, एक्सेप्ट करणं, एक्सपेक्ट न करणं, अशा पद्धतीने जर आमच्या आयुष्याचा जर प्रवास केला तर आम्ही स्वतः नदीप्रमाणे होतो. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की फेण फुगे हेलावे, सैरावेरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अणुरेणू किती श्रीराम. समर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे की त्या नदीमध्ये फुगे आहेत, म्हणजे मोठे मोठे पाण्याचे फुगे होतात, हेलकावे पाणी घेतं, सैरावेरा धावतं, थेंब असतात, ते कितीतरी वेगळ्या पद्धतीने नदीचं रूप आहे. ओसाडे वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड, खेडके बेटे आड, वळसा उठे श्रीराम. मृदुभूमी तुटून गेल्या, कठीण तैशाची राहायला, ठाई ठाई उदंड पाहिल्या, सृष्टीमध्ये श्रीराम. जर जर नदीचा प्रवाहामध्ये जर मृदू भूमी असेल, पात्रामध्ये जर मृदू असेल तर ती पात्र कट करत जाते, कठीण असेल तर ती वळसा घालते. म्हणजे समर्थाने या नदीची उपमा देऊन आमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आम्ही वागावं हेही सांगितलेलं आहे. आणि ते पुढे म्हणतात की नुसतं एकते वाहतची गेले, एक वर्षामध्ये पडिले, एक साकडीत अडकले, अधोमुख श्रीराम. म्हणून आमच्या स्वतःचं वर्णन करतात की असे आम्ही या चंचल नदी रूपे प्रवाहामध्ये, म्हणजेच आम्ही या मायेमध्ये, आम्ही या प्रकृतीमध्ये असे वाहत चाललेलो आहोत. एकती वाहतची गेले, कारण का की आम्ही कंट्रोलच करत नाही, आम्ही खाओ पिओ मजा करू, आम्ही विचारच करत नाही, आम्ही याचा विचार न करता असंच आयुष्य आहे आणि असंच आयुष्य जाणार, या पद्धतीने आम्ही फक्त आयुष्य जसं जातंय तसंच आम्ही पाहत राहतो. आणि त्यामुळे असे अनेक माणसं वाहत जातात. असं समर्थ म्हणतात, एक वर्षामध्ये पडिले, काही वळणामध्ये पडतात, काही अडकतात, काही अधोमुखी होतात. म्हणजे थोडक्यात जीवनामध्ये काही जण अधोमुखी होतात, म्हणजे काही जणांचं अधःपतन होतं, काही जणांचं या जन्ममृत्यूच्या याच्यामध्ये अडकत राहतात. अशा पद्धतीने एक आपट आपटोची गेली, एक चिरदोच मेली, किती एक ते फुगली, पाणी भरले श्रीराम. म्हणजे अनेक या जीवांचं ते वर्णन करतात. ते म्हणतात की अरे अनेक जीव असे आले, आपटून गेले, चिरडून मेले, किती एक ते फुगली, पाणी भरले श्रीराम. म्हणजे जे अहंकाराने ज्या लोकांना यश मिळतं, आम्हाला असं वाटतं की यश मिळतं आणि अहंकार येतो, आणि अहंकार आल्यानंतर तो इगो इतका फुगतो, म्हणजेच आमच्या मनामध्ये तो अहंकार येतो. आणि तिथे समर्थ म्हणतात की किती एक ते फुगली, पाणी भरले श्रीराम. त्या अहंकारानं माणूस भरला, म्हणजे त्या जीवामध्ये अहंकार भरला की तो ऑटोमॅटिकली कधीतरी तो फुटतो, कधीतरी त्याचं अधःपतन होतं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आमचा अभिमान वाढत जातो. म्हणून मॅनेजमेंटमध्ये सुद्धा म्हणलेलं असतं की जे वरती जातं ते तितक्याच जास्त वेगानं खाली सुद्धा येतं. आणि म्हणून जो माणसाला यश मिळतं त्यावेळेला आम्ही फुगून जाऊ नये, आमच्यामध्ये एक ह्युमिलिटी असावी. कारण का की जे आम्ही फुगून गेलो, आम्ही जर यश जर आमच्या डोक्यात गेलं तर आम्ही तितक्याच फास्ट पद्धतीने, तेवढ्याच फास्ट गतीने आम्ही अधोगतीला येतो. हा सुद्धा आमच्या जगाचा नियम आहे. तो जगाचा नियम इथं समर्थ या नदीचं उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत. एक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले, तीर्थरूप श्रीराम. आता हे सगळं महत्वाचं. आता आतापर्यंत हे जे सगळं वर्णन केलं यात 9 ह्याच्यामध्ये ओव्यांमध्ये, हे सगळं जनरिक लोकांचं वर्णन केलं, नदीचं वर्णन केलं, जीवांचं वर्णन केलं, प्रकृतीचं मायेचं वर्णन केलं, आमच्या सगळ्या आयुष्याचं वर्णन केलं, नवे नवे आमच्या मनाचं सुद्धा वर्णन केलं. पण पुरुषार्थ काय, समर्थांना सांगायचं काय? समर्थांना नुसतं एक स्टोरी सांगायची नाहीये किंवा एक समर्थांना नुसती उपमा द्यायची नाहीये, तर आम्हाला समर्थांना हे सांगायचं आहे की एक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले, तीर्थरूप श्रीराम.
हे सगळ्यात महत्वाचं, की जे त्यातले काही जण होते ते नुसते प्रवाह पतित झालेले नाहीत, ते नुसते आदळण आपटक करत त्या प्रवाहामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत कंट्रोल न नेता गेलेले नाहीत, तर त्यांच्याकडे बळ असल्यामुळे, त्यांच्याकडे सामर्थ्य असल्यामुळे, ते समर्थ असल्यामुळे ते काय केले, ते पोहताना पाण्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला पोहले. आणि त्यासाठी पुरुषार्थ लागतो, त्यासाठी बळ लागतं, त्यासाठी सामर्थ्य लागतं. कारण नदीमध्ये जर अपोजिट डिरेक्शननी जर पोहायचं असेल, नदीच्या प्रवाहामध्ये जर उगमापर्यंत जर जायचं असेल, प्रवाहाच्या बरोबर अपोजिट जर पोहायचं असेल, त्यासाठी आम्हाला सामर्थ्य पाहिजे, बळ पाहिजे, त्यासाठी विल पॉवर पाहिजे. आणि म्हणून ते जर अशा पद्धतीने जर आम्ही जर केलो, म्हणजेच थोडक्यात काय, की त्या मायेचा उगम बघितला, म्हणजेच त्या प्रकृतीचा उगम बघितला, म्हणजे मी कुठून आलेलो आहे. म्हणजे आता माझं आयुष्य चंचल आहे, बरोबर. आता मी एका ठिकाणी कॉन्स्टंट राहत नाही, बरोबर. आज माझ्यामध्ये शरीर चेंज होत आहे, बरोबर. माझं मन चेंज होत आहे, माझे गुण चेंज होत आहेत, की माझं स्वतःचं स्वरूप हे चंचल स्वरूप आहे, मला कळतंय, हेही बरोबर. पण मला काय कळायला पाहिजे, की अरे या चंचल प्रवाहा बरोबरच जशी नदी चंचल दिसते, ते चंचल नदी ही अचंचलापासून निर्माण झालेली आहे, तसा मी सुद्धा या चंचल मनामध्ये, या चंचल शरीरामध्ये, या चंचल मायेमध्ये, प्रकृतीमध्ये आहे. तरी सुद्धा माझं स्वतःचं स्वरूप हे स्थिर आहे, अचंचल आहे. हे मला कधी कळेल? जोपर्यंत मी प्रयत्न करत नाही तोपर्यंत मला कळणार नाही. आणि प्रयत्न करणं म्हणजे काय, तर बरोबर नदीच्या अपोजिट डिरेक्शनला पोहणं. म्हणजेच काय, तर स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं, दृश्याकडून जो द्रष्टा आहे तिथे जाणं. म्हणजेच काय, तर मायेकडून सुरुवात करून, प्रकृतीमधून सुरुवात करून, आयुष्यामध्ये शरीरामधून, मनामधून सुरुवात करून, मनाला मनपण देणारा कोण जो आहे, या शरीराला शरीरपण देणारा, जिवंत ठेवणारा जो कोणी आहे, तिथपर्यंत जाणं, उगमापर्यंत जाणं. आणि तो उगम म्हणजेच अंतरात्मा होय. आणि तो अंतरात्म्याचं वर्णन पुढच्या समासामध्ये केलेलं आहे. आणि तो अंतरात्मा निवडणं, तो अंतरात्मा समजून येणं, तो अंतरात्मा काय आहे हे मला कळणं, म्हणजेच माझा पुरुषार्थ आहे, म्हणजेच अध्यात्म आहे. आणि तो अंतरात्मा मी का समजून घ्यायचं, का अंतरात्म्याचं उहापोह करायचं, का अंतरात्म्याचं विवेचन निरूपण करायचं, याचं कारण असं आहे की उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप श्रीराम. कारण मी स्वतः ह्या प्रकृतीमध्ये असताना, मायेमध्ये असताना, या शरीरामध्ये असताना, या चंचल मनामध्ये असताना, मला जर शांतपणा पाहिजे असेल, जर मला आनंद सुख समाधान जर पाहिजे असेल, जर मला स्थिरता पाहिजे असेल, तर एकच आहे की ते म्हणजे माझा उगम दर्शने पवित्र झाले. कारण ते पवित्र आहे आणि ते तीर्थरूप आहे. म्हणून त्याला तीर्थ म्हणलेलं आहे, बघा. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की आम्ही का तिथपर्यंत जायचं, याचं कारण असं आहे की आम्हाला जर खरोखर जर सुख समाधान, शांतता, आनंद जर पाहिजे असेल, आमचं आयुष्य जर स्थिर पाहिजे असेल, जर पवित्र आणि एक अत्युच्च जर आम्हाला जर आमचं आयुष्य जर करायचं असेल, उद्धार जर करायचा असेल, मोक्ष जर आम्हाला जर पाहिजे असेल, जर त्या अंतरात्म्याचं दर्शन जर व्हायचं असेल, त्या आत्म्यारामाचं किंवा त्या प्रभू श्रीरामाचं, समर्थाचं आम्हाला जर दर्शन पाहिजे असेल, तर आम्हाला त्या उगमापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून उगमापर्यंत जाणं म्हणजे काय, तर ते म्हणजेच आमच्या वेगवेगळ्या साधना होत. आज आम्ही साधना का करतो, पूजा अर्चना का करतो, नवविधा भक्ती का करतो, नामस्मरण का करतो, तर आमचं मन आज चंचल आहे, आमच्या मनामध्ये मलिनता आहे. ते मलिनता काढून टाकण्यासाठी, ते पवित्र करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी, चंचल मन हे अचंचल करण्यासाठी आम्हाला या सगळ्या साधना दिलेल्या आहेत. आणि या साधना करणं म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं. आणि साधना करणारी माणसं सुद्धा हाताच्या बोटाच्या मोरण्या इतकी कमी आहेत, त्याचं पर्सेंटेज कमी आहेत, कारण प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं माणसं कमी आहेत.
आम्हाला सगळ्यांना कळतं. बाकी सगळी माणसं प्रवाहामध्ये प्रवाहपतीत आहेत, प्रवाहामध्ये पोहणारी आहेत. पण आम्ही का प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो? तर उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप श्रीराम. आणि तिथं काय आहे? तर तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उपराठी गंगा पाहता मिळणे सकळाच तेथे श्रीराम. म्हणून तिथं काय आहे? तिथं नुसतं पवित्र तर आहेच आहे, ते उगम दर्शन आहे, उगम आहे. तिथं काय आहे? तर ब्रह्मादिकांची भुवने, म्हणजे तिथे देवादिकांची भुवने आहेत. म्हणजेच काय आहे? तर तिथे देवांचं निवासस्थान आहे. म्हणजेच ते देवांचं निवासस्थान म्हणजे त्यांचं पवित्र स्थान आहे. म्हणजे देवादिकांची मन कशी आहेत? तिथे शांतता आहे, तिथे आनंद आहे. बघा, म्हणजे आम्हाला काय पाहिजे? तर आम्हाला नराचा नारायण होण्याचा जो प्रवास आहे, हा उगमापर्यंत जाण्याचा प्रवास आहे. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सुद्धा देवत्व होतो. आम्हाला सुद्धा ते देवत्व बहाल केलं जातं. आणि म्हणून इथे सांगितलं जातं की ह्याच्यासाठी मोटिवेशन काय? मोटिवेशन एकच आहे. कारण मोटिवेशन सुद्धा आम्हाला असल्याशिवाय आम्ही साधना करणार नाही. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी आम्हाला काहीतरी मोटिवेशन पाहिजे. कारण त्यासाठी बळ पाहिजे, त्यासाठी सामर्थ्य पाहिजे, त्यासाठी धैर्य पाहिजे. आणि आम्हाला म्हणून सांगितलं जातं की अरे तू जर त्या पद्धतीने जर तू गेलास, त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत गेलास, जरी तुमची संख्या कमी असेल, जरी तुला सामर्थ्य आणि बळ लागत असेल, तरी सुद्धा इट्स ऍक्च्युअली एनरिचमेंट. म्हणून ते मोक्षाचं स्थान किंवा ब्रह्मादिकांचं स्थान, ब्रह्मांड देवतांची स्थान, हे सगळं तिथं असल्यामुळे, उगमाच्या तिथे असल्यामुळे, म्हणून तिथूनच सगळं प्रकृती. म्हणून प्रकृतीला स्वतःचं अस्तित्व नाही, मायेला स्वतःचं अस्तित्व नाही, मनाला स्वतःचं अस्तित्व नाही. तर जो आमचा आत्मा राम आहे, म्हणजे जो देवता आहे, देव आहे, तो सर्व काही उगमस्थान आहे. आणि म्हणून ते आम्हाला मोटिवेशन आहे. समर्थ म्हणतात की त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी श्रीराम. आपो नारायण ही कन्सेप्ट समर्थाने सांगितली. आता सध्याच्या काळामध्ये आपो नारायण हा शब्द सुद्धा खूप कमी ऐकायला मिळतो. पण आपो नारायण म्हणजे तिथलं जे पाणी आहे, म्हणून त्याला तीर्थ म्हणतात, तीर्थक्षेत्र म्हणतात, की जे उगमाच्या ठिकाणी जर तिथं गेलं तर तिथं पूजा केली जाते. तिथं आपो नारायण म्हणजे ते पाणी जे आहे, आप जे आहे, ते नारायण समान आहे. कारण त्या नारायणामधूनच त्या पाण्याची, त्या नदीची, त्या चंचल नदीची निर्मिती झालेली आहे. ते निर्मळ असतं. म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक स्वच्छ असतं, शुद्ध असतं, पवित्र असतं. आणि जसं जसं आमचं आयुष्य सुद्धा बघा, आमचं खरं तसं बघायला गेलं तर आमचं मन अतिशय शुद्ध आहे. लहान मुलांचं मन बघा किती निर्मळ असतं, किती ते इनोसंट असतात. पण जसं जसं आमचं आयुष्य जातं, जसं जसं नदी पुढे 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 जाते, तसं तसं ज्यावेळेला ती वेगवेगळ्या दगडामधून जाते, वेगवेगळ्या मातीमधून जाते, त्यावेळेला ते मातीचे गुण त्या नदीच्या पाण्यामध्ये येतात आणि ते पाणी मलिन होतं. आणि म्हणून काय म्हणतो, आम्ही ते शुद्ध करण्यासाठी आम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतो, ॲक्वागार्ड वापरतो. आणि काय म्हणतो आम्ही, की ते आम्ही पाणी शुद्ध करणार आहोत. अहो पण ते पाणी आधीच शुद्ध आहे. फक्त माती त्या माण्यामध्ये मिसळल्यामुळे ते पाणी मलिन झालेलं आहे. म्हणून आम्ही काय करतो, तर ॲक्वागार्ड पाणी शुद्ध करत नाही, तर त्या अशुद्ध पाण्यातली अशुद्धता दूर करतं. म्हणजे शुद्ध पाणी मिळतं, की जे पहिल्यापासूनच शुद्ध आहे. आणि म्हणून आमचं आयुष्य सुद्धा, आमचं मन सुद्धा पहिल्यापासून शुद्धच आहे. आणि म्हणून आम्ही कशा पद्धतीने वागावं, कशा पद्धतीने आचरण करावं, कशा पद्धतीने विचार करावा, म्हणून आम्हाला नेहमी सांगितलं जातं की नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. नेहमी चांगला विचार करा. म्हणजे काय होईल, आमचं मन सुद्धा निर्मळ राहील, आमचं मन सुद्धा शुद्ध राहील, आमचं मन सुद्धा स्थिर राहील. आणि म्हणून इथे म्हणतात की आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी श्रीराम. महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्यू पाताळी, पसरली पहा श्रीराम. समर्थ म्हणतात की आता ही जी आहे, आता उपमा ही अजून वाढवतायत. उपमा ही नुसती दिसणारी नदी नाही. ही नदी कुठे आहे, तर स्वर्ग मृत्यू पाताळी सर्व कडे ही नदी पसरलेली आहे. म्हणजे काय, तर ही जी माया जी आहे, ही जी प्रकृती जी आहे, किंवा ही चंचल नदीचं जे पाणी आहे, तर सगळीकडे पसरलेलं आहे. स्वर्ग मृत्यू पाताळी सगळीकडे पसरलेलं आहे. ही महानदी आहे, अंतराळामध्ये सुद्धा आहे, सर्व काळामध्ये वाहणारी आहे. ती ती सर्व ठिकाणी,
सर्व काळी अशी वाहणारी असल्यामुळे तिचं व्याप्ती फार मोठी आहे. आणि म्हणून आम्हाला कधीही जर बघा, माझं आयुष्याचं मला इंट्रोस्पेक्शन करता येतं, पण या संबंध जगाचं इंट्रोस्पेक्शन किंवा त्याचं व्यापकता आम्हाला ती इमॅजिनच करता येत नाही. हे जे ब्रह्मांड आहे, जी सृष्टी आहे, ही जी माया जी आहे, या मायामध्ये जी दृश्य माया जी दिसते आम्हाला, प्रकृती, ही इतकी प्रचंड मोठी पाण्यासारखी, महानदीसारखी सगळीकडे पसरलेली आहे की आम्हाला त्याचं व्यापकता इमॅजिनच करता येत नाही, कारण ती सगळीकडे पसरलेली आहे. आणि ती कशी पसरलेली आहे? अधोर्ध अष्टही दिशा तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदिशा सारखीच तिसरा. म्हणून बघा, हे अध्यात्म किती छान आहे बघा. तिथं समर्थ म्हणतात की आम्ही माया माया म्हणून तिला घाबरायचं नाहीये, प्रकृती म्हणून तिला घाबरायचं नाहीये, कारण ती जगदीशासारखीच आहे. फक्त जगदीशामध्ये आणि प्रकृतीमध्ये, जगदीशामध्ये आणि मायेमध्ये फरक एवढाच आहे की माया दृश्य आहे, प्रकृती दृश्य आहे. प्रकृती आम्हाला दिसते म्हणजेच त्या जगदीशाचा आविष्कार आहे. जगदीशाचा जो दिसत नाही, जो निर्गुण निराकार आहे, त्याचा आविष्कार फक्त आम्हाला दिसतो. तो कसा आहे? अष्टही दिशा म्हणजे 8 दिशा आणि वरती खालती 10 दिशा, म्हणजे थोडक्यात संबंध 10 दिशेला. म्हणून असं म्हणलं जातं की ईशावास्य जे आपण जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं जातं की अरे हे सगळीकडेच हे आहे. कोण आहे? तो ईश्वर आहे. तो ईश्वर सगळीकडेच आहे म्हणजे काय? तर तो सगळ्या सृष्टीमध्ये, चराचरामध्ये, जड आणि अजड, चर आणि अचर, संबंध सगळीकडे, तो अणुरेणूमध्ये, कणाकणामध्ये तो जगदीश आहे. आणि तो अदृश्य रूपाने आहे. आणि दृश्य रूपाने तो कोण दिसतो? तो त्याचं आविष्कार आम्हाला दिसतो. ती त्याची अनुस्यूत असलेली शक्ती आहे, ती जगदंबा आहे, ती माया आहे, ती प्रकृती आहे. आणि माये तिचं जे उदक आहे ते कुठं आहे? सगळीकडे पसरलेलं आहे. त्या नदीचं म्हणजे चंचल नदी ही सगळीकडे पसरलेली आहे, पण तिला घाबरायचं कारण नाही. तर ती कोण आहे? ऍक्च्युली ती जगदीशच आहे. फक्त जगदीश आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला ती माया दिसते. म्हणून ते दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून इथे म्हणतात की जाणते जाणती जगदीशा. म्हणून परमेश्वराला जाणून घ्यायचं म्हणजे कसं? वेगळं कुठंच जाणून घ्यायचं नाहीये, त्याला वेगळं बघायचंच नाही. आम्ही ज्यावेळेला डोळे उघडतो आणि या सगळ्या सृष्टीचं ज्यावेळेला आम्ही दर्शन घेतो, आम्हाला माया दिसते, सृष्टी दिसते, अनेक माणसं दिसतात, त्याच्यामध्ये नानात्व, अनेकत्व, विविधत्व दिसतं. पण पुरुष सूक्तामध्ये सांगितल्याप्रमाणे सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपात, या पद्धतीने अरे संबंध या सगळ्या सृष्टीमध्ये, माणसांमध्ये, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, या झाडाझुडपांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, आम्हाला जसं माझं आयुष्य आहे तसं या सगळ्यांचं आयुष्य आहे. तीच माया आहे, तीच प्रकृती आहे, तेच आयुष्य आहे, तेच मन आहे, तेच चंचल आहे. आणि त्याच जगदीशाचं स्वरूप आहे जे आम्हाला दिसत नाही. फक्त काय दिसतं? त्या जगदीशाचा, मायेचा, जगदीशाची जी शक्ती आहे, त्या शिवाची जी शक्ती आहे, शिवशक्ती आहे, तिचा आम्हाला आविष्कार दिसतो. म्हणून अर्धनारी नटेश्वर जी कन्सेप्ट आहे तीच इथे. जगदीश हा आणि जगदीशाची शक्ती हे दोन वेगळे नाहीत. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की अरे जाणते जाणती जगदीशा, म्हणजे आम्ही तिला जाणणं म्हणजेच जगदीशाला जाणण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही या शरीराला जाणणं, आम्ही या मनाला जाणणं म्हणजेच या मनाच्या पाठीमागे असलेल्या, या शरीराला शरीरत्व देणाऱ्या, या मनाला मनत्व देणाऱ्या त्या आत्मारामाला जाणण्यासारखंच आहे. आणि हेच आम्हाला जाणायचं आहे, हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे, हेच आम्हाला. आणि काय करायचंय? नुसतं जाणून घ्यायचं नाही, नुसतं समजून घ्यायचं नाही, तर त्या आत असलेल्या जगदीशामध्ये स्थिर व्हायचं आहे. म्हणजे चंचलामध्ये असतानाच, म्हणजे या शरीरामध्येच असताना, या मनामध्येच असताना आम्हाला ध्यान धारणा करून, आम्हाला वेगवेगळ्या साधना करून, आम्हाला नामस्मरण करून आम्हाला त्या आत्मारामामध्ये स्थिर व्हायचं आहे की जो स्वतः आनंद स्वरूप आहे, जो स्वतः जगदीश आहे, जो स्वतः आत्माराम आहे. तो बाहेर नाही, तर तो माझ्या आतच आहे. बघा, म्हणजे
म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास, म्हणजेच माझ्या शरीराकडून आत 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 जाण्याचा प्रवास, म्हणजेच या नदीमध्ये राहून उगमाकडे जाण्याचा प्रवास. पुढे म्हणतात की अनंत पात्री उदक भरले, कोठे पाज पाझरोच गेले, किती एक ते वेचले संसाराशी श्रीराम. आता बघा, आता 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 समर्थ त्या नदीकडून इकडे आले बघा. ते नदीचं उदाहरण घेतलं आणि ते आता या आमच्या शरीराला ते अप्लाय करतायत. कसं आहे की नदी म्हणजे काय, नदीचं पाणी म्हणजे काय, तर माझं मन. म्हणून आठवत असेल तर बघा, पूर्वी आपण हा दृष्टांत घेतलेला होता की घट म्हणजे माझं शरीर, आणि या घटामध्ये पाणी भरलं, म्हणजे घटामध्ये जर समजा पाणी ठेवलं तर त्या पाण्यामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं, कारण त्या पाण्याला त्या सूर्याचं प्रतिबिंब पडण्याची शक्ती आहे. तसं या माझ्या घटामध्ये पाणी भरलं म्हणजे काय, तर माझ्या घटामध्ये जे पाणी म्हणजे मन जे आहे, त्या मनाला एक शक्ती आहे. जसं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं घटामध्ये असलेल्या पाण्यामध्ये, तसं माझ्याच या शरीरामध्ये असलेलं जे माझं अंतःकरण किंवा जे मन आहे, जे पाणी रूप आहे, ते माझ्या आतच आहे. आणि त्याच्यामुळे त्या पाण्याला, त्या मनाला एक अतिशय मोठी शक्ती आहे की माझ्या आतच असलेल्या आत्मारामाचं जे प्रतिबिंब आहे ते माझ्या मनामध्ये पडतं, माझ्या अंतःकरणापुढे पडतं, आणि ते चैतन्य स्वरूप असल्यामुळे माझ्या मनाला चेतना मिळते, माझ्या मनाला शक्ती मिळते, आणि त्या जगदीशाचा आविष्कार शक्ती रूपानं मला अनुभवायला येतो. म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर हातपाय हलवायला लागतो, काम करायला लागतो, चहा प्यायला लागतो, पोहे खायला लागतो, कामाला जातो, गाडीवरून जातो, इकडे जातो तिकडे जातो, मोठं कर्तृत्व करतो. कर्तृत्व माझं स्वतःचं शरीराचं नाही, कर्तृत्व त्या माझ्या आतच असलेल्या चंचल मनाचं नाही, तर चंचल मनाला चेतना देणारा, माझ्या शरीराला चैतन्य देणारा तो आत असलेला जगदीश, त्याला मी विसरता कामा नये. त्याच्यामुळे मी सर्वजण आहे, त्याच्यामुळे माझं शरीर आहे, त्याच्यामुळे माझं मन आहे, नवे नवे तेच माझं स्वतःचं खरं स्वरूप आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की हे आम्हाला कळलं पाहिजे. अनंत पात्री उदक भरले. अनंत पात्री उदक भरले म्हणजे काय, की आमच्या घटामध्ये वेगवेगळ्या सगळ्यांच्या आमच्या मनामध्ये, सगळ्यांच्या आमच्या शरीरामध्ये अंतःकरण आहे. आमच्या संबंध सगळ्या वेगवेगळ्या घटामध्ये पाणी भरलंय, आणि ते अंतःकरण कशा पद्धतीने वापरायचं हे आम्हाला फ्री विल दिलेली आहे. आम्ही ते अंतःकरण परमेश्वराच्या साधनेसाठी वापरायचं का, आमच्या वासना पूर्ण करण्यासाठी, भोगण्यासाठी वापरायचं, भजी खाण्यासाठी वापरायचं का, वेगवेगळ्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी वापरायचं, हे आम्ही ठरवायचं आहे. म्हणजे अनंत पात्री उदक भरले, कोठे पाज पाझरोच गेले, किती एक ते वेचले संसाराचे. म्हणून या संसारामध्ये बुडून जायचं आहे, या मायेमध्ये हरवून जायचं आहे का, त्या मायेशी सामना करून त्या पाण्याच्या विरुद्ध पोहून आम्ही त्या जगदीशाकडे, त्या उगमाकडे जायचं आहे, हे आम्ही ठरवायचं आहे. कारण ते पाणी ठरवणार नाही, ते मन ठरवणार नाही. कारण काय की ते त्याचा स्वभाव कसा आहे, एका संगे ते कडवट, एका संगे ते गुळचट, एका संगे ते तिखट, तुरट क्षार श्रीराम. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावो तैसा. म्हणजे कसं की प्रत्येकाकडे एकच अंतःकरण आहे, बरोबर आहे, प्रत्येकाकडे तोच जगदीश आहे, पण ते अंतःकरण आम्ही जसं वापरतो तसं मी होतो, तसा माझा स्वभाव होतो, तसे माझे गुण होतात. जसं पाणी जर कडवट, त्याच्यामध्ये कडू जर गोष्ट घातली तर ते पाणी कडवट होतं, जर ते पाण्यामध्ये जर गुळ घातला तर ते पाणी गोड होतं, जर त्या पाण्यामध्ये जर तिखट घातलं तर ते पाणी तिखट होतं, त्या पाण्यामध्ये तुरट क्षार घातले तर ते पाणी तुरट होतं. तसं माझ्या असलेल्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये मी चांगले विचार केले तर मी चांगला होतो, मी पॉझिटिव्ह विचार केले तर मी पॉझिटिव्ह होतो, मी सुखी आहे असं जर विचार केला तर मी सुखी होतो, मी दुःखी आहे असा विचार केला तर मी दुःखी होतो, मी जर राग आहे, मला राग येतो आणि मला राग आलेला आहे अशा पद्धतीने मी वर्तन करतो आणि मी राग मिळवतो, मग मी रागीट होतो, माझा स्वभाव रागीट होतो. मला प्रत्येक प्रसंगामध्ये भीती वाटते आणि ते प्रसंग कसा घडावा घ्यावा हे मी घेताना प्रत्येक प्रसंगामध्ये मी घाबरतो, भीतीने त्याच्यामध्ये माझी गाळण उडते. म्हणजेच माझं अंतःकरण
मी भीतीनं युक्त होतं आणि मला भीती वाटायला लागते आणि तो माझा स्वभाव होतो. जर माझा टेन्शन घेण्याचा जर स्वभाव असेल तर मी टेन्शन घेतो आणि टेन्शन घेता 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 मला बीपी चालू होतो. आता ह्याच्यामध्ये त्या जगदीशाचा काय प्रॉब्लेम आहे? जगदीश आहे तसाच आहे, अंतःकरण आहे तसंच आहे, पाणी आहे तसंच आहे. पाणी शुद्धच आहे, आमचं मन हे शुद्धच आहे. त्या पाण्यामध्ये आम्ही प्रॉब्लेम केलेला आहे. आम्ही कसा विचार करतो, म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युधिष्ठिर, महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि दुर्योधन या दोघांना एक एक्सरसाइज दिलेला होता. युधिष्ठिराला सांगितलं की अरे तू एक वाईट माणूस शोधून आण, आणि दुर्योधनाला सांगितलं की तू चांगला माणूस शोधून आण. युधिष्ठिर सगळीकडे गेला आणि त्याला एकही माणूस वाईट दिसला नाही, कारण तो स्वतः चांगला होता. त्याचं स्वतःचं अंतःकरण चांगलं होतं, त्याचे स्वतःचे गुण चांगले होते, तो सात्विक होता, तो धार्मिक होता, त्याचे विचार तसे होते, त्याचं मन तसं होतं, त्याचं पाणी तसं होतं. आणि दुर्योधनाचं पाणी हे तिखट, तुरट, कडवट असल्यामुळे त्याला एकही चांगला माणूस दिसला नाही. आणि म्हणून बघा, जर माझ्या आयुष्यामध्ये जर मला प्रॉब्लेम असतील तर कुणाला चेंज करायचंय? मला स्वतःलाच चेंज केलं पाहिजे. मी जगाला चेंज करू शकत नाही, मी मायेला चेंज करू शकत नाही, मी ऍक्च्युली कुणालाच चेंज करू शकत नाही. मी फक्त मला चेंज करू शकतो, माझ्या अंतःकरणाला मी चेंज करू शकतो. म्हणून हे एकदा आम्हाला समजून घेतलं की आम्हाला अध्यात्म कळलं. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे सखोलपणे श्रीराम. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळवून जाते, सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध श्रीराम. म्हणून सुगंधाशी जसा, म्हणून असं म्हणलं जातं की व्हॉट यू थिंक सो यू बिकम. की जसं तुमचे संग आहे तसं तुम्ही होता. जर तुम्ही सत्संगामध्ये असाल तर तुमचं मन सुद्धा तसंच होतं. तुम्ही दुःसंगामध्ये गेला तर आमचं मन सुद्धा तसंच होतं. पाण्यामध्ये दुर्गंध असेल तर दुर्गंधीच येते, सुगंध घातला तर सुगंधी येते. विषामध्ये त्या पाणीमध्ये विष घातलं तर ते पाणी विषारी होतं, पण त्याच पाण्यामध्ये अमृत घातल्यानंतर अमृत येतं. गुणी अवगुणी मिळे ज्याचे त्यापरी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विणसदा. म्हणून ह्या उदकाचा महिमा आम्हाला कळला पाहिजे. उदकाचा महिमा कळला पाहिजे म्हणजे काय? तर आमच्याच मनाचा महिमा आम्हाला कळला पाहिजे. म्हणजे काय? तर आमच्या अंतःकरणाचा महिमा काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे काय? तर आमचे गुण काय आहेत, त्या अंतःकरणामध्ये कुठल्या क्वालिटीज आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आमचा स्वभाव, गीतेमध्ये म्हणतात की उद्धरेत आत्मनात्मानम. अरे आमच्या स्वतःचा उद्धार आम्हीच केला पाहिजे. आम्हाला कितीही प्रॉब्लेम असेल, आम्हाला रोग असेल, तर रोग जर आम्हाला असेल तर त्या रोग निवारण करण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या कितीही जवळचा माणूस असेल तरी त्यानं डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही, त्यांनी गोळ्या घेऊन उपयोग नाही. फार तर तो काय करेल, आम्हाला पण त्या डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर मीच औषध घेतलं पाहिजे, मीच पथ्य पाळलं पाहिजे, मीच सर्व काही केलं पाहिजे. कारण का? की उद्धरेत आत्मनात्मान. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले किती कसं. समर्थ म्हणतात की अरे माया इतकी अथांग आहे, अपरंपार आहे, तिची नदीची झेप इतकी आहे, ती नदी आहे की सरोवर आहे हेच कळत नाही. कितीतरी त्याच्यामध्ये नरवास, कितीतरी पक्षी प्राणी सगळेजण आहेत, या सगळ्या नदीमध्ये ते राहिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय की ह्या मायेचा थांग लागणं आम्हाला शक्य नाही. इतकं ती वास्ट आहे, इतकं युनिव्हर्स किंवा एवढा कॉस्मॉस इतका प्रचंड मोठा आहे की आम्हाला त्याची व्याप्तीच करणं शक्य नाही. पण असं जरी असलं तरी इम्पॉसिबल नाही, ते डिफिकल्ट आहे. म्हणून म्हणतात की उगमात पलीकडे गेले तेथे परतोनी पाहिले, तव ते पाणी चाटले काहीच नाही श्रीराम. म्हणून ज्यावेळेला जे पोहत गेले, म्हणजे जे दृश्याकडून अदृश्याकडे गेले, जे स्थूलाकडून सूक्ष्मापर्यंत गेले, जे प्रकृतीमधून मायेमधून त्या परब्रह्माकडे गेले, जे ऑब्जेक्ट कडून सब्जेक्टकडे गेले, ते उगमापर्यंत गेल्यानंतर ते परत आले नाहीत. कारण का? की त्यांच्या दृष्टीनं तिथं पाणी नाहीच. म्हणजेच काय? तर अंतःकरण नाहीच. कारण जिथं आम्ही जगदीशामध्ये जातो म्हणजे काय? तर त्याच्याशी एकरूप होतो. त्याच्याशिवाय आता पुढच्या समासामध्ये ते आपण पाहणारच आहोत की त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय, आम्ही त्याच्याशी तादात्म्य पावल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय आम्ही जगदीश होत नाही.
कधीही आम्हाला अनुभव असा येत नाही की ते ब्रह्म आहे. शास्त्र आम्हाला सांगतं की अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, मी स्वतः देवस्वरूप आहे. हा अनुभव आल्यानंतर आम्हाला, म्हणजे थोडक्यात आम्ही संत सगळे म्हणतात की आम्ही त्या भगवंताला, त्या विष्णूला भजतो, म्हणजे तिथे आम्हाला मायेची भीती नाही. म्हणजेच तिथं काय, तर आम्ही मायेमध्ये नाही, आम्ही मायेच्या पलीकडे गेलो. आम्ही निस्त्रैगुण्य भवार्जुन म्हणजे काय केलं, तर या शरीरामध्ये असताना, या नदीमध्ये असताना पोहत पोहत, उलट पोहत पोहत आम्ही त्या उगमापर्यंत गेलो, म्हणजेच त्या जगदीशापर्यंत गेलो. आणि जगदीशाच्या तिथे तो निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा हा सर्वाचा उगमामध्ये असल्यामुळे, तिथून सर्व काही चालू होत असल्यामुळे तिथे पाणी नाही, म्हणजेच तिथं मन नाही, म्हणजेच तिथं माया नाही. ती आहे कशी, डॉर्मंट आहे. आणि हे कसं, तर आम्ही ज्याला गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला आम्हाला काहीही कळत नाही. गाढ झोपेमध्ये आम्हाला आमचं मन तिथं लयाला गेलेलं असल्यामुळे माझ्यासाठी माया नाही, माझ्यासाठी प्रकृती नाही, माझ्यासाठी माझं स्वतःचं शरीर सुद्धा नाही, मी कुठे आहे हेही मला माहिती नाही, माझ्यासाठी मन नाही, माझ्यासाठी कुठलेही संकट नाही, माझ्यासाठी माझ्या शरीराला असलेले कुठले रोग नाहीत. म्हणजेच काय, तर तिथं पाणी नाही, म्हणजेच तिथं पाणी नाही, म्हणजेच मन नाही. तव ते पाणी चाटले काही नाही श्रीराम. वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगू असं. म्हणून समर्थाने शेवट करताना अतिशय क्रक्स समरी सांगितली की काय आम्हाला करायचं आहे. एवढंच करायचं आहे की वृत्तीशून्य योगेश्वर. बघा, कारण वृत्तीशून्य योगेश्वर म्हणजेच माझं अंतःकरण. माझ्या अंतःकरण जे चंचल आहे तिथे अनेक वृत्ती येतात. वृत्ती येतात म्हणजे थॉट्स येतात. तिथं आम्हाला ते वृत्ती शून्य, म्हणजे पतंजली योगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की वृत्ती शून्य करणं म्हणजेच काय, की मनामध्ये कुठलेही विचार नाहीत, मनामध्ये कुठलेही थॉट्स नाहीत. आणि मग ते जे मन आहे, ते मन, त्या मनामध्ये फक्त एकच वृत्ती आहे. ती कुठली वृत्ती आहे, योगेश्वराची वृत्ती आहे. म्हणजे अखंडाकार वृत्ती आहे, म्हणजेच आत्माकार वृत्ती आहे, म्हणजेच आनंदाकार वृत्ती आहे, म्हणजेच चैतन्याकार वृत्ती आहे. म्हणजेच भक्ती ही कशी करतात, तर ती अनन्य भक्ती आहे. भक्त म्हणजे अभक्त नव्हे, भक्ती म्हणजे दुसरा कुठलाही विचार नव्हे. बघा, भक्ती इतकी सोपी नाही आहे. भक्त जर असेल तर त्या भक्तामध्ये कुठला दुसरा विचार येताच कामा नये. त्या भक्तामध्ये फक्त त्या परमेश्वराचा, फक्त त्या आत्मारामाचा, फक्त त्या योगेश्वराचा एकच एक विचार, एकच एक थॉट, एकच एक वृत्ती येणं म्हणजेच वृत्ती शून्य होणं. वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगू. समर्थ म्हणतात की अरे आतापर्यंत हा 11वा दशक आला, आता समाज सुद्धा 7वा आला, किती वेळेला मी सांगू, वेगवेगळ्या पद्धतीने सांगू. दास म्हणे वारंवार मी तुम्हाला नेहमी सांगतोय की काय करायचं आहे, आणि काय केल्यानंतर कशासाठी करायचं आहे, आणि काय केल्यानंतर काय होणार आहे, एवढं फक्त तुम्ही करा. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तळमळीनं सांगतो आहे, किती वेळेला सांगतो आहे. फक्त याचा विचार करा, फक्त याचा अवेअरनेस आणा. म्हणजे काय होईल, ऑटोमॅटिकली व्हॉट यू थिंक सो यू बिकम. आम्ही जेवढं त्या रामाचा विचार करू, त्या प्रभू श्रीरामाचा विचार करू, तसं आम्ही समर्थ होऊ. आम्ही प्रभू श्रीराम स्वतः होऊ. म्हणजे काय, शरीरानी नाही. आम्ही प्रभू श्रीराम होणं म्हणजे शरीरानी नव्हे, तर आम्ही मनानी त्या प्रभू श्रीरामाचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये आल्यानंतर आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये बाकी काहीही नाही. म्हणजे काय आहे, प्रभू श्रीराम हे स्वतः आनंद स्वरूप असल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्ही कितीही प्रॉब्लेम आला, कितीही संकट आली, तरी ती अवस्था म्हणजे ती अंतःकरणाची अवस्था आहे, ती मनाची अवस्था आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास 7वा, दशक 11वा, समास 8वा, अंतरात्मा विवरण. त्याला आतापर्यंत हे सगळं मायेचं वर्णन आहे. आतापर्यंत हे सगळं प्रकृतीचं, चंचल नदीचं वर्णन आहे. लॉजिकली नेक्स्ट स्टेप, नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असताना आम्ही कुठपर्यंत जाणार, तर त्याचं विवरण आता केलेलं आहे. समास 8वा, अंतरात्मा विवरण. म्हणजे प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ, अनात्मा आत्मा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, तर प्रकृती बघितली, माया बघितली, अनात्मा बघितला,
मन बघितलं, अंतःकरण बघितलं, चंचल बघितलं, सृष्टी बघितली, दृश्य बघितलं, क्षेत्र बघितलं, आता काय बघणार, ऑब्जेक्ट बघितलं, जे दिसतंय ते बघितलं, आता काय बघितलं तर त्याच्या पाठीमागे असलेलं, म्हणजे काय तर ब्रह्म बघणार आहोत, अंतरात्मा बघणार आहोत, म्हणजेच क्षेत्रज्ञ बघणार आहोत, म्हणजेच सब्जेक्ट बघणार आहोत, म्हणजेच निर्गुण निराकार की जो आम्हाला चालवतो, चैतन्य देतो, तो आम्ही पाहणार आहोत. कारण लॉजिकल स्टेप आता इतकं सगळं बघितल्यानंतर नेक्स्ट स्टेप समास आठवा, आम्हाला तेच बघितलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय दुसरं काय नाहीच आहे. आता ते बघूया. म्हणून म्हणतात की आता वंदू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी श्राम. म्हणून आम्हाला भजन कुणाचं सांगितलंय, आम्हाला मायेचं भजन सांगितलेलं नाही. जरी आम्हाला ती मायेचं भजन सांगितलं असलं ते कुणाचं, कुठल्या मायेचं सांगितलंय, आम्हाला विद्या मायेचं भजन सांगितलंय, अविद्या मायेचं नाही. की ज्या देवाचं भजन किंवा त्या देवीचं भजन आम्ही करतो तीच करता आहे, तीच भरता आहे, त्याच आम्ही भजन करतो. तेणे विण कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्याची चाले जयाची निसरा. म्हणून आता त्याचं वर्णन समर्थ करतात, कारण ते आम्हाला सांगता येत नाही. पण एवढं सगळं बघितल्यानंतर, एवढी चंचल नदी बघितल्यानंतर उगम काय आहे तिथे, तर उगम इथे आहे की उगमाशिवाय नदी नाही. तसं त्या अंतरात्म्याशिवाय प्रकृती नाही, अंतरात्म्याशिवाय माया नाही. तेणे विण कार्य न चले, कार्य दिसतं पण कार्याच्या पाठीवर कॉज आणि इफेक्ट, आम्हाला इफेक्ट जर दिसत असेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कॉज असलंच पाहिजे, कार्य जर दिसत असेल तर त्याच्या पाठीमागे कारण असलंच पाहिजे. म्हणजे तेणे विण कार्य न चले असं ज्याला म्हणतात त्याला त्याच्या कार्याच्या पाठीमागे कारण काय आहे हे आम्हाला शोधलं पाहिजे, म्हणजे उगमापर्यंत प्रवास केला पाहिजे. समर्थ म्हणतात की अरे पडिले पर्ण तेही न हले, इतका तो पॉवरफुल आहे. कोण, तो अंतरात्मा किंवा ब्रह्म किंवा चैतन्य, ब्रह्मचैतन्य इतके पॉवरफुल आहे की पडलेलं जे पान आहे ते सुद्धा हलत नाही. म्हणजे पान सुद्धा, झाडाचं पान सुद्धा जर हलायचं असेल तर त्याच्यासाठी चैतन्य आवश्यक आहे, आणि चैतन्याशिवाय काहीही नाही. अवघे त्रैलोक्याची चाले जयाचिनी. म्हणून आम्हाला का त्या भगवंताचं, त्या आत्मारामाचं, अंतरामात्माचं का दर्शन हवंय, तर असा तो आहे. त्याच्यामुळे सगळं त्रैलोक्याची चाले जयाचिनी. तो अंतरात्मा सगळ्यांचा, तो सगळ्यांचा अंतरात्मा आहे, तो एकच आहे. सब्जेक्ट हा एकच आहे, ऑब्जेक्ट आम्हाला वेगवेगळे दिसतात. या मायेमध्ये, या प्रकृतीमध्ये जरी नदीमध्ये एवढे फेस दिसत असेल, वेगवेगळ्या लाटा दिसत असेल, तरी कंटेंट काय आहे, पाणी हे एकच कंटेंट आहे. पाण्याची वेगवेगळी रूपं दिसली तरी सुद्धा, दृश्य दिसलं वेगवेगळं तरी सुद्धा, जर आम्ही हात लावायला गेलो, आम्ही लाटेला हात लावायला गेलो तर काय हात लावतो, पाणीच आहे. लहान लाटेला हात लावला पाणीच आहे, मोठ्या लाटेला हात लावला पाणीच आहे, बुडबुड्याला हात लावला पाणीच आहे, फेसाला हात लावला पाणीच आहे. पाण्याशिवाय काहीच नाहीये. तसं अंतरात्म्याशिवाय काहीच नाही, त्या चैतन्याशिवाय काहीही नाही. कारण तो अंतरात्मा सगळ्यांचा, तो अंतरात्मा आहे, तो चैतन्य आहे, म्हणून मी आहे, म्हणून हे शरीर आहे, म्हणून माझं अंतःकरण आहे, म्हणून तुमचं शरीर आहे, तुमचं अंतःकरण आहे. नव्हे अहो सगळ्या देव दानव मानवांचं सगळं अस्तित्व, सगळं चैतन्य हे त्याच्यामुळेच आहे. ते चैतन्यमय आहेत म्हणूनच ते सर्व आहेत, म्हणूनच त्यांना देव दानव आणि मानव म्हणलं जातं. चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तक, तो सगळ्यांचा प्रवर्तक आहे, तो आहे म्हणून आम्ही सर्वजण आहोत, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. तो एकलाची सकळा घटी, करी भिन्न भिन्ना राहटी, सकळ सृष्टीची गोष्टी कितीच म्हणून सांगावे श्रीराम. अरे समर्थ म्हणतात की अरे तो एकटा सगळ्यांच्या घटामध्ये आहे, म्हणजे सगळ्यांच्या शरीरामध्ये तो एकच आहे. फक्त तो आम्हाला भिन्न भिन्न वाटतो. कशाच्या अनुषंगानं, प्रत्येकाच्या शरीराचं आम्हाला दृश्य दिसतं, प्रत्येकाचं शरीर भिन्न भिन्न दिसतं, प्रत्येकाचं नाव भिन्न भिन्न दिसतं, म्हणून आम्हाला तो भिन्न भिन्न आहे असं वाटतं. पण तो एकच सगळ्यांच्या, म्हणजे तो सब्जेक्ट हा एकच आहे. आणि म्हणून सकळ सृष्टीची गोष्टी किती, म्हणून जरी आम्हाला संबंध सगळी सृष्टी वेगवेगळी, नानात्व अनेकत्व विविधत्व जरी दिसत असेल, वेगवेगळे, मी सुद्धा या सृष्टीचा एक भाग आहे, आम्ही विसरता कामा नये. जर सृष्टीमध्ये तो एकच असेल तर माझ्यामध्ये सुद्धा तो एकच असलाच पाहिजे, हे लॉजिक त्याच्यामध्ये आम्हाला, आमच्या मनामध्ये भिनलं पाहिजे. म्हणजे मी सुद्धा तो
जगदीश आहे. माझं स्वतःचं स्वरूप सुद्धा आनंद स्वरूप, सच्चित आनंद स्वरूपच आहे. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. कारण का, की ऐसा तो जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर, जयाचिनी भोगती श्रीराम. म्हणून त्याला म्हणले की तो गुप्तेश्वर आहे, गुप्त आहे, म्हणून तो दिसत नाही, तो अव्यक्त आहे, पण तो ईश्वर आहे. म्हणून त्याला गुप्तेश्वर, गुप्त ईश्वर म्हणजे गुप्तेश्वर, म्हणून त्यास ईश्वर. ईश्वर म्हणजे काय, की या सगळ्यांच्यावर नियमन करणारा, कंट्रोल करणारा, सगळ्या कॉस्मॉस युनिव्हर्सला कंट्रोल करणारा तो ईश्वर आहे. तो नियामक आहे आणि आम्ही सगळे नियम्य आहोत. देव दानव ईश्वर हे कोण आहेत, नियम्य आहेत. आम्ही वी जस्ट फॉलो द रूल्स, ही डिक्टेट द रूल्स. ही ऍक्च्युअली has created this universe with certain rules and regulations. We cannot change the rules, we have to follow the rules. सकळ, म्हणून त्याचं ऐश्वर्य थोर आहे, म्हणून आम्ही त्याची भक्ती करतो, आम्ही त्याचं भजन करतो. कारण काय, की तो ईश्वर आहे म्हणून, सकळ त्याचं ऐश्वर्य थोर आहे म्हणून. आम्ही काय करतो, आम्ही फक्त त्याला भजतो. ऐसा जेणे ओळखला तो विश्वंभरची झाला, समाधी सहस्थितीला कोण पुसे. श्रीराम समर्थ म्हणतात की अरे असं ज्यानं त्या विश्वंभराला ओळखलं, की ज्याच्यामुळे हे विश्व चालतं आहे, तो स्वतः विश्वंभर होतो. जो समर्थाची भक्ती करतो, समर्थाचं भजन करतो, तो स्वतः समर्थ होतो. बघा आपल्याला समर्थांच्यामुळेच कळतंय की स्वतः आधी नारायण होते, समर्थांची भक्ती केली आणि ते काय झाले. म्हणून समर्थांचा जो शिष्य आहे तो कधीही लेचापेचा नाही. समर्थांचा शिष्य किंवा जो साधना करणारा जो साधक आहे तो लेचापेचा नाही, तो संकटाने घाबरत नाही, त्याला भीती वाटत नाही. कारण काय, की त्याच्यापाशी एक समर्थ आहे, त्याच्या बरोबर एक समर्थ आहे, की त्याला माहिती आहे की ऐसा जेणे ओळखला. म्हणून हे नुसते शब्द नाहीत. जर मला असं मी सांगा की जर खरोखर जर आम्ही जर ओळखलं त्याला की तो जो समर्थ आहे तो माझ्या आत आहे, आणि तो कसा आहे, या सगळ्या सृष्टीचा सृष्टीकर्ता आहे, सगळे सृष्टी चालवणारा आहे, आणि तोच माझ्या जवळ आहे, असं जर ज्याला मी खरोखर जर ओळखलं तर मला भीती वाटेल का हो, मला प्रॉब्लेम येईल का हो, मला संकट येतील का हो, मला कधीही टेन्शन्स येतील का हो, कधीही मला कुठल्याही अनसिक्युअर वाटेल का हो. अहो मी केवढा सिक्युअर होईन, कारण का, की माझ्या जवळ तो आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की ऐसा जेणे ओळखला तो विश्वंभरची झाला, तो स्वतः विश्वंभर होतो. आणि मग विश्वंभर झाल्यानंतर समाधी सहज स्थितीला कोण पुसे श्रीराम. म्हणून आम्ही स्वतः साधनेमध्ये काय करतो, आमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मोटिवेशन काय आहे, अल्टिमेट कुठली, आम्हाला समाधी पाहिजे, आम्हाला समाधी अनुभव पाहिजे, आम्हाला सहज स्थिती पाहिजे. समर्थ म्हणतात की अरे सहज स्थिती समाधी कुणाला पाहिजे, अरे ते दीज आर इंटरमिडिएट स्टेप्स इन बिटवीन. जो खरोखर त्याला ओळखतो तो स्वतः विश्वंभर होतो. त्यामुळे समाधी सहज स्थितीला कोण पुसे श्रीराम. अहो आदलं मधलं आम्हाला काय नाही, डायरेक्ट एकदम वरती फायनल स्टेज. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे का महत्वाचं आम्ही जाणून घ्यायचं या समासावरनं, की आम्हाला नक्की विजन काय आहे अध्यात्माची, दासबोधाची विजन काय आहे. दासबोधाची विजन म्हणजे फक्त साधना करणे नाही. साधना दे आर जस्ट इन्स्ट्रुमेंट्स, दे आर जस्ट स्टेप्स टू रीच देअर. साधना करून सिद्ध व्हायचं आहे, म्हणजेच काय तर आम्हाला विश्वंभर व्हायचं आहे. कशाने, शरीराने नाही. आणि म्हणून इथे सगळ्यात शेवट समासाचा शेवट करताना समर्थ म्हणणारच आहेत की तो शब्द घ्यायचे नाहीत तर त्याचा भावार्थ घ्यायचा आहे. म्हणून ऐसा जेणे हे समजून घ्यायचं आहे, हे ओळखायचं आहे. हे ज्या वेळेला मला समजलं, म्हणजे आता हे पाणी गोड आहे किंवा गुळ गोड आहे आम्हाला समजतं कसं, मला सांगता येत नाही पण मला ते समजतं. आणि ज्या वेळेला मला समजतं त्यावेळेला मला त्या गुळाचं काही वाटत नाही, कारण मला समजलेलं आहे, मी आय नो इट, आय एम अवेअर ऑफ इट. तसं एकदा त्या विश्वंभराला जाणलं, त्या आत्मारामाला जाणलं, त्या कर्त्याला जाणलं, त्या समर्थाला जाणलं की तो समर्थच होतो. अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचटे घवाड असडावे धनगेची काही. म्हणून समर्थ म्हणतात की अरे छोट्या छोट्या गोष्टीचं तुझं नॉट फेल्युअर बट लो एम इज क्लाइंब. छोट्या छोट्या तू मोटिवेशन ठेवू नकोस की मला माझं साध्य शुड नॉट बी
की मी हेच होणार आहे, मी तेच होणार आहे, माझा एवढा जप व्हायला पाहिजे, माझं एवढं ध्यान लागायला पाहिजे, मी अशी नवविधा भक्ती करणार आहे, अशी मी पूजा करणार आहे. दिस इज नॉट ऑब्जेक्टिव्ह, दिस इज नॉट द मोटिवेशन. मला स्वतः समर्थ व्हायचं आहे. हे फक्त इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला पोहताना, मला ज्याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना काहीतरी इन्स्ट्रुमेंट पाहिजेत, सामर्थ्य पाहिजे, धैर्य पाहिजे. त्यासाठी आम्हाला या सगळ्या भक्ती दिलेल्या आहेत, ज्ञान दिलेलं आहे, पण ते आमचं ऑब्जेक्टिव्ह नाही. तर ती अवस्था, ती स्थिती मिळवणं हे आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. तर समर्थ सांगतात हीच विजन आहे. आणि ते काय आहे तर अवचटे घबाट सिडावे ललगेची काही, ते घबाड आहे ते. कारण का की इट इज मोठं ते घबाड इथं समर्थ शब्द वापरतात. आणि पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरोनी पाहे, स्वल्प अल्प कळोनी राहे समाधानी सदा. म्हणून काय आहे महत्वाचं तर महत्वाचं आहे की मी आहे तसा समाधानी असणं, मी आहे त्या स्थितीमध्ये आनंदी असणं. समाधान ही फ्युचरमध्ये नाही, पास्ट मध्ये नाही, तर आहे त्या स्थितीमध्ये, आहे त्या क्षणाला मी समाधानी असणं, हे मला समजणं, हे अंतरात्मा समजण्यासारखंच आहे. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरोनी पाहे, अल्पसल्प कळोनी राहे समाधाने श्रीराम. अरे हे पाहिलेच पाहावे, विवरलेच मागुते विवरावे, वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की हे इतकं सोपं नाही. कारण आमचं बुद्धी ही स्वल्प बुद्धी असल्यामुळे, चंचल बुद्धी असल्यामुळे, चंचल नदीप्रमाणे माझं अंतःकरण असल्यामुळे मी पुन्हा 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 ते ऐकावं. आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य. मी पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार करावा, पुन्हा 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 त्याचं विवरण करावं, पुन्हा पुन्हा त्याचं स्वतःचं निरूपण करावं, इंट्रोस्पेक्शन करावं, वाचावं, पुन्हा पुन्हा श्रीराम. त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला मी तसा होतो. प्रत्येक घाव, जसं जसं मूर्ती जर घडवायची असेल तर एक एक टाका, एक एक घाव घालायला लागतात. आणि ते पुन्हा 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 घाव घातल्यानंतर ती मूर्ती तयार होते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, प्रवाहाच्या विरुद्ध पोहल्याशिवाय उगमापर्यंत जात नाही. म्हणून आम्ही याला काय सांगितलेलं आहे, तेवढंच सांगितलेलं आहे की त्या आत्म्याचं, त्या जगदीशाचं पुन्हा पुन्हा वर्णन करावं, पुन्हा पुन्हा विवरण करावं, पुन्हा पुन्हा चिंतन मनन करावं. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणारची कोण दिशा, देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे सदा. आणि म्हणण्यासाठी आम्हाला हु विल हेल्प अस, विवेक म्हणजे बुद्धी, आमची स्वतःचीच विवेक म्हणजे सत्सत विवेक बुद्धी आम्हाला मदत करेल. उदंड ऐकिले देखिले, अंतरास्म्यास नवची पुरविले, प्राणी देहधारी बावले काय जाणे श्रीराम. पूर्णास अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना, देवा वेगळा श्रीराम. आणि आता इथं समर्थ परत एकदा विजन सांगतात की भक्ती म्हणजे काय. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची सिणावे खटाटोपे श्रीराम. समर्थाने आता ह्याच्यापेक्षा किती स्पष्टपणानं सांगावं सांगे. ज्या वेळेला जर आम्ही भक्त म्हणत असू स्वतःला, आणि आम्ही स्वतः जर भजन करत असू किंवा आम्ही भक्ती करत असू, तर आम्ही त्या परमेश्वरापासून वेगळे नाहीच. आणि जर आम्ही वेगळे नसू तर आम्हाला घाबरायचं काय कारण आहे, आमच्या आयुष्यामध्ये टेन्शन यायची काय कारण आहे, आम्हाला भीती वाटायचं काय कारण आहे, आम्हाला इन्सिक्युरिटी वाटायचे कारण काय आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यम. त्याच वेळेला तो भगवंत आणि भक्त यांचं युनिजन होतं, ते एकच होतात. आणि म्हणून इथे म्हणतात की बाकी जर सर्व ते केलं नाही तर बाकीचं सगळं हे शिणवठा आहे. म्हणजे काय, इट इज वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी, वेस्ट ऑफ लाईफ. कारण का की दॅट इज नॉट ऑब्जेक्टिव्ह. कारण म्हणून आम्हाला अध्यात्मामध्ये असा अनेक वेळेला प्रश्न विचारला जातो की मी इतके दिवस मी नामस्मरण करतोय, इतके दिवस मी ध्यान करतोय, इतके दिवस मी साधना, भक्ती, भजन, पूजा, अर्चना सर्व काही करतोय, पण तरी सुद्धा मला आयुष्यामध्ये समाधान नाही. याचं कारण काय की आम्ही ते जाणून घेतलेलं नाही. आम्ही फक्त प्रोसेसमध्ये अडकलेलो आहोत. आम्ही विभक्तपणानं भक्ती करतो आहोत. प्रपंच आणि परमार्थ आम्ही वेगळा ठेवलेला आहे. काही वेळ आम्ही प्रपंचामधला परमार्थ करतो, पण प्रपंचच आम्ही परमार्थ स्वरूप करत नाही. आणि म्हणून विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. म्हणून किती दिवस आम्ही नामस्मरण करणार, किती वेळ नामस्मरण करणार, किती वेळानं नामन घेणार, अरे कंटिन्युअस नामस्मरण करणार. आम्ही काउंटच ठेवणार नाही. अरे देव आमच्या
पेक्षा वेगळा नाहीच. स्मरण, सतत अनुसंधान, सतत स्मरण, जे जे काही करेल, खातो पितो उठतो बसतो, त्याच्यामध्ये माझं स्मरण अखंड चालू आहे. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. भक्ती ही सुरावरची पोळी उगीच म्हणलेलं नाही. देव तारी आणि देव मारी. अरे देव, मला काहीही माझ्या आयुष्यामध्ये आलं, कुठलाही चंचल नदी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काहीही प्रसंग आला, काहीही झालं, तरी मी कधीही त्याच्यापासून वेगळा नाही आणि म्हणून मी कधीही घाबरत नाही. उगाच, आता बघा की छान उदाहरण दिले समर्थाने बघा. उगाच घर पाहोनी गेला, घरधनी नाही ओळखला, राजा मधुरची आला, परी राजा नेणे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, दोन दृष्टांत दिले तिथे. काय झालं तर आम्ही घर पाहायला गेलो, एखाद्याच्या घरात गेलो. अरे घर किती मोठं आहे, मस्तपैकी व्हिला आहे, छान बाग आहे, बगीचा आहे, सगळं काही आहे. तिथं जाऊन खाल्लो, छानपैकी फंक्शन होता तिथं, छानपैकी खाल्लं पण आणि परत आलो. त्या घरामध्ये जो मालक होता त्याचीच आम्ही भेट घेतली नाही. असं आम्ही करतो का? आम्ही कुठल्या ह्याला गेलो, फंक्शनला गेलो, तर आम्ही त्या फंक्शनला सगळं काही करतो आणि येताना आम्ही काय करतो, फोटो काढतो कोणाबरोबर, मालकाबरोबर. कारण काय की आम्हाला स्मृती पाहिजे की आम्ही आलेलो होतो आणि मालकाबरोबर फोटो काढलेला आहे, म्हणजे आम्ही या फंक्शनला आलेलो होतो. बरोबर आहे ना? तसं म्हणजे थोडक्यात महत्वाचं कोण आहे? मालक महत्वाचा आहे. मालकाबरोबर फोटो काढणं महत्वाचं आहे. म्हणजे जर आम्ही गेलो आणि फोटोच काढला नाही आणि त्याला काही जर कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं नाही, तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीही उपयोग नाही. बघा किती छान सांगितलंय. राजामध्ये गेला आणि परी राजा नाही. म्हणजे आम्ही भारतामध्ये राहिलो, सगळा फॉरेनर्स आले, कुंभमेळ्यामध्ये सगळेजण आले आणि प्राईम मिनिस्टर कोण आहे हेच आम्हाला माहिती नाही. त्याचा काही उपयोग आहे का? काहीही उपयोग नाही. तसं अहो, मी हे जन्म घेतला, मी या शरीरामध्ये राहतोय किती वर्ष? 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष या शरीराचा उपयोग करतोय. अहो, या शरीराचा उपयोग करून मी खातोय, उठतोय, भिजतोय, सर्व कर्तृत्व केलं, माझं सगळी कर्तव्य पार पाडली. पण मी कुणामुळे हे सर्व काही करू शकलो? मी सगळी कर्तव्य कशी पार पाडली, कुणामुळे पार पाडली, हेच मी ओळखलं नाही. मी फक्त या शरीराला धरून बसलो आहे. अहो, या शरीराच्या पाठीमागे जो राजा आहे, या शरीराचा जो मालक आहे, जो जगदीश आहे, त्यालाच जर मी ओळखलं नाही, त्याच्याशी मी जर फोटो काढला नाही, त्याला जाऊन मी जर त्याच्यावर प्रेम केलं नाही, त्याला जर मिठी मारली नाही, तर या आयुष्याचा उपयोग काय? उगाच घर पाहोनी गेला, घरधनी नाही ओळखला, राज्यामधून आला, परी राजा नेणे श्रीराम. अहो, समर्थ म्हणतात की देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिरवले, देह धरत्यास चुकले, नवल मोठे श्रीराम. अहो, या देहामध्ये, मनुष्य देहामध्ये आम्ही सगळेजण सगळं करतो, विषय उपभोगतो, सगळे संपत्ती उपभोगतो, सर्व काही उपभोगतो. म्हणजे काय तर पुत्रेच्छा, लोकेच्छा, वित्तेच्छा, संपत्ती उपभोगतो. आमच्या सगळ्यांनी कौतुक करावं, आम्हाला हार तुरे द्यावेत, आमची प्रसिद्धी व्हावी, हे सगळं आम्ही भोगतो. आम्ही कार भोगतो, आमचे घर भोगतो, हे सगळं आमची मुलं उपभोगतो, आमचे नातेवाईक उपभोगतो. पण हे कशामुळे मिळालं आम्हाला? हे माझ्यामुळे मिळालं, हे माझं कर्तृत्व आहे. अहो, या देहाला जो चैतन्य देणारा जो आहे, तो माझा जगदीश आहे, तो आत्मा राम आहे. त्याला मला जाऊन ग्रॅटिट्यूड देऊन कृतज्ञता सांगायला नको का? त्याच्याबरोबर फोटो काढायला नको का? त्याला मिठी मारायला नको का? की अरे, तुझ्यामुळं मी हे सगळं काही करू शकलो. देह धरत्यास चुकले, नवल मोठे सगळं. म्हणून समर्थ म्हणतात की अरे, केवढं नवल आहे या माणसाचं, केवढा हा कृतज्ञ माणूस आहे की तो एवढं सगळं करतो आयुष्यभर, पण ते कुणामुळे झालेलं आहे हे तो विसरतो. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी, बरे ज्याची जैसी टाकी तैसे करावे सुद्धा. समर्थ म्हणतात की मला सुद्धा माहिती आहे की या जगामध्ये विवेकी लोक आहेत आणि अविवेकी लोक आहेत. आणि म्हणून काय म्हणतात की मूर्ख अंतर राखो नेणे, म्हणून असावे शहाणे, ते शहाणेही दैन्यवाणे होऊन गेले श्रीराम. समर्थांनी इथं, समर्थ सुद्धा अतिशय हुशार आहेत. ते काय म्हणतात की आता सुद्धा त्या समाजामध्ये आपण जगत असताना शहाणे लोक आहेत आणि मूर्ख लोक आहेत. बरोबर आहे? शहाणे म्हणजे मूर्ख लोक काय म्हणतात, म्हणजे थोडक्यात काय की अज्ञानी लोक म्हणजे काय म्हणतात की अरे, मला ही भाषा येत नाही, मी इंजिनियर नाही, मी MBBS नाही, मी हे नाही, मी ते नाही, हे अज्ञानी आहे. म्हणून मी काय करतो, मी शहाणा होण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे काय होतो, मी इंजिनियर होतो, मी काय होतो, MBBS होतो, मी काय होतो, माझ्याकडे संपत्ती नाही म्हणून मी संपत्ती मिळवतो, म्हणजे मी काय शहाणा होतो.
म्हणजे व्यवहारातलं मी मिळवायला जातो. आणि समर्थ म्हणतात हो हो तू मिळवलंस, पण पुढे काय, ते शहाणेही दैन्यवाणे होऊन गेले श्रीराम. कारण का, की समर्थ म्हणतात की अरे ते अशाश्वत आहे, संपत्ती आहे आणि नाही, आज आहे उद्या नसेल, आज तुला पोझिशन आहे उद्या नाही. कालच दिल्लीचा रिझल्ट लागला, अरविंद केजरीवाल आता नाही, म्हणजे काल तो होता आणि आज नाही. शहाणेही दैन्यवाणे होऊन गेले श्रीराम. दृष्टांत सांगितला, त्याच्या पाठीमागे मुद्दा एवढाच लक्षात घ्यायचा आहे की अहो ते शहाणपण खरं शहाणपण नाही. खरं शहाणपण ती विद्वत्ता आहे. एमबीबीएस होणं, सत्तेवर जाणं, पोझिशन घेणं, हे सगळं शहाणपण. कारण ते सुद्धा दैन्यवान आहोत. कारण का, की त्यानं खऱ्या त्या जगदीशाला ओळखलं नाही. म्हणून तो ज्यावेळेला एकटा असतो, ज्या वेळेला तो बाकी कुठेही नसतो, त्यावेळेला तो दैन्यवाणा होतो. आणि म्हणून जर आम्हाला जर दैन्यवान व्हायचं नसेल, आम्हाला जर पूर्णपणे आत्मविश्वास पाहिजे असेल, तर तो आत्म्याचा विश्वास पाहिजे. म्हणून सांगितलंय की अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देव न कळे. जोपर्यंत आम्हाला देव कळत नाही, जोपर्यंत आम्हाला जगदीश कळत नाही, जोपर्यंत आम्हाला अंतरात्मा या शरीराला चैतन्य देणारा जो कोण आहे तो जर आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्ही कितीही शिक्षण घेतलं, कितीही आम्ही समजून घेतलं, तरी आम्ही शहाणे नाही, आम्ही अज्ञानीच आहोत. फक्त त्याला कळून घेणं हेच ज्ञान आहे. या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदेशी तरतरी, पवाडेल कोठे श्रीराम. ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी, किती एक श्रीराम. इतुके ठाई पुरवला, अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रकटला, किती एक श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे एवढं तू जाणून घे. काय जाणून घे, इतक्या सृष्टीमध्ये नानात्व, अनेकत्व, विविधत्व आहे. या सृष्टीमध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत, अनेक प्रकारचे त्यांचे स्वभाव आहेत, पण त्या सगळ्यांना चालवणारा, त्या सगळ्यांना चैतन्य शरीर आहे आणि कर्तृत्व करायला लावणारा एकच आहे, आणि तो गुप्त आहे. तो गुप्त असल्यामुळेच आम्हाला त्याचा आविष्कार आमच्या आणि लोकांमधून दिसतो. म्हणून सांगितलं की म्हणून त्या चंचलाच्या पाठीमागे जाऊ नकोस. चंचलानं तू पेक्षा तू निश्चळकडे जा. चंचळ न होईजे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ, चंचळ ते नव्हे निश्चळ, परब्रह्म तेच. म्हणून सांगितलं काय, अभिप्राय काय सगळ्या दोन्ही समासांचा, की चंचल नदी आहे बरोबर, चंचल मन आहे बरोबर, चंचल शरीर आहे बरोबर, पण त्या चंचलाकडे लागू नकोस, चंचलाकडे दृष्टी ठेवू नकोस, चंचलाच्या पाठीमागे जाऊ नकोस. तर तू काय कर, निश्चळाच्या त्या परब्रह्माच्या पाठीमागे त्या उगमापर्यंत जा. तत्वे तत्व जेव्हा उडे, तेव्हा देह बुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चौकडे, निरंजन सदा. म्हणजे काय होईल, त्याच वेळेला तुझी देहबुद्धी झडेल. कारण तू आज देहाला महत्व देतोस, पण देहाच्या आत असलेल्या चैतन्याला महत्व देत नाहीस, की जे तुला दिसत नाही. म्हणून हे सगळ्या तत्वांना तू काढून टाकल्यानंतर, त्याचा निराश केल्यानंतर तुला तुझा जगदीश, तो निर्मळ निश्चळ निरंजन असलेला जगदीश, तो तुला नक्की भेटेल. त्याच्याबरोबर तुला फोटो सुद्धा काढता येईल. आपण कोण कोठे कैचा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयकाचा, त्यास हे कळेना सदा. म्हणून हा मार्ग कुठला आहे, समर्थांचा मार्ग कुठला आहे, हा विचार मार्ग आहे, हा विवेक मार्ग आहे. आणि विवेकाने, विचाराने हे आपण जाणून घेतलं पाहिजे की मी कुठून आलो, कुठे जाणार आहे, जगदीश कोण आहे, नदी कोण आहे, चंचल नदी. या सगळ्याचा विचार करावा, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तळावा, अवघा वंशची उद्धरावा, हरिभक्ती करून विसरा. म्हणून समर्थ परत एकदा शेवट करताना म्हणतात की अरे जे जे भले भले आहेत, जे मोठे मोठे समर्थवान सामर्थ्यवान लोक आहेत, त्यांनी विवेक करावा, विवेक धरावा, आणि काय करावं, दुस्तर संसार तळावा. या नदीमधून, या चंचल असलेल्या दुस्तर संसारामधून, दुःखी संकटांमधून बाहेर पडावं. आणि काय करावं, नुसतं स्वतः बाहेर पडू नये, तर आपल्या सगळ्या वंशाचा उद्धार करावा, आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांचा उद्धार करावा. आणि कसा करावा, याच्यामध्ये स्वतःच कर्तृत्व नाही, तर फक्त त्या हरिभक्तीचं कर्तृत्व आहे, हरीचं कर्तृत्व आहे. म्हणून त्याचीच भक्ती करावी आणि आम्ही सर्वांनी उतरून जावं. हा समर्थांचा या समासाचा संदेश आहे. आज आपण इथंच थांबूया. इति श्री दासबोधे.
गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण निरूपण नाम समास 8. दादा प्रार्थना म्हणू. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी देवराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी देवराया. अपराधी जन सुकतच गेले सुकतच गेले, तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणच झाले कठीणच झाले, आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी देवराया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहली दयाळा, आरंभिली बोहली दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. कल्याण करी देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान, अतिशय सुरेख, भावपूर्ण म्हणलं. धन्यवाद दादा. हा, नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन केले आहेत. अनम्यूट करून काही जर क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स काही असतील तर आपण शेअर करू शकतो. अर्पिताई. जय श्रीराम. जय श्रीराम. अगदी नदीची उपमा समर्थांना कशी सुचली असेल, काय त्यांचं म्हणजे बुद्धीची, त्यांच्या बुद्धीच्या समर्थपणाची कल्पना येते की त्यांना इतकं चंचल नदीवरनं अचंचल माणसाचं हे कळावं. म्हणजे किती आपण भाग्यवान आहोत की अशा लोकांचे विचार आपल्या कानापर्यंत जात आहेत. आता व्यवहारात चालताना कठीण आहे, पण निदान आता आपण त्या मार्गावर तरी चाललोय. किती त्यांनी सुंदर सांगितलं की नदीचा उगम जिथं म्हणजे दृश्य होतो तिथून चंचळाला सुरुवात होती, पण जिथं उगम नाही म्हणजे उगमाच्या आधी ती स्थिरच आहे. हे किती त्यांनी सुंदर रीतीनं सांगितलं. आणखीन मनाचं अमन कसं करावं हे एक फार सुंदर त्यांनी पण सांगितलं की आगते स्वागतम कुर्यात. हे पण म्हणजे आयुष्यात राहताना सुखदुःख हे सुखदुःख जर आलं तर त्याला कसा वळसा घालून पुढे जावं, जर आपण त्याला सामर्थ्यानं
तोंड देऊ नाही शकलं तर वळसा घालून जावं. म्हणजे किती साध्या साध्या गोष्टी आपण इतकं म्हणजे आपल्याला थोडं काही दुःख झालं तरी आपण आकांड तांडव करून आपल्याला जगात आपणच सगळ्यात दुःखी असं समजतोय. हे नाही समजलं पाहिजे. हे ह्याच्यातनं फार छान कळलंय. आणि मनाला मन पण आणखीन नाही म्हणजे काय म्हणजे त्याला बोलायला काही शब्दच नाही, तितकं त्यांनी छान सांगितलं. आणि उगमाशिवाय नदी नाही, तसं उगमाशिवाय आपलं पण म्हणजे आपला शरीर नाही आहे आणि त्या शरीराचा मालकच जो जगदीश्वर तो आपण विसरलोय. म्हणजे किती व्यवहारातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आणि विवेक विचार ह्याचा मार्ग धरायला पाहिजे. आणि कसा आणि शेवटी सगळ्याचं कर्तृत्व हारीला द्यायला पाहिजे. तो असल्याशिवाय हे काही शक्य नाही आहे. आणि दादा मला एक अशी कल्पना आली की आपल्याला एकच डोकं दिलंय. आता रावणासारखी जर आपल्याला 10 डोकी असती तर मेंदूही 10 असते आणि एक मन विरुद्ध 10 मेंदू, असं मला वाटतंय तो रावण जगला असावा. म्हणूनच तो गफलतीनं रावण झाला असावा असं मला वाटतंय. आपल्याकडे एकच मेंदू आणि एकच डोकं असलं तरी टकलावरती केस जायला लागलेत, आपली लोकांची टक्कल व्हायला लागलेत. तर तिथं रावणाने कसं सांभाळलं असेल, एक जस्ट विचार आला माझ्या मनात, तो मी शेअर करते. आणि कारण रावणाने फक्त मेंदूने राज्य केलं होतं असं वाटतं मला. कारण ते 10 मेंदू आणि 1 मन, म्हणून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले असतील का, असा एक प्रश्न माझ्या मनात आला. आणि असं वाटलं की तुम्ही जर जास्त मेंदूनी विचार केलात आणि मनाकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमचाही रावण व्हायला वेळ लागणार नाही, असं एक माझ्या मनात कल्पना आली. ती मी तुम्हाला शेअर केली. एवढंच. बाकी तर ते ऍक्च्युली आता बऱ्याच वेळा आपल्याला असं म्हणजे आता विचार, आता हल्लीची मुलांनी जर प्रश्न विचारला, नातवानी प्रश्न विचारला की अरे रावणाला 10 तोंड होती, हे कसं काय, कसं आता तर आम्हाला कुठं 10 तोंड असलेला माणूस तर कुठे दिसत नाही, 2 तोंड असलेला माणूस दिसत नाही. तर नक्की काय आहे ते, त्याचं म्हणजे त्याचं समन्वय किंवा कसं समजून घ्यायचं, तर ते एक छान सांगितलेलं आहे की 10 तोंड असणं म्हणजे, कारण रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. आणि म्हणजे शिवतांडव स्तोत्र किंवा असे, म्हणजे थोडक्यात काय की तो इतका आणि रामांनी सुद्धा मला त्याला पराभव करणं शक्य नाही म्हटल्यावर आदित्य हृदय स्तोत्र अगस्त्य मुनीने त्यांना देऊन त्यांना रामालाही समर्थ केलं रावणाशी युद्ध करायला. म्हणजे रावण हा बलिष्ठ होता हे तर म्हणजे, आणि तुम्ही म्हणता तसं दशग्रंथी ब्राह्मण आणि आचारानंही तो भयंकर शुद्ध वगैरे होता. म्हणजे नाही, सांगण्याचा मुद्दा काय आहे की 10 तोंड असणं याचा अर्थ काय की तो म्हणजे जसं आपण अष्टावधानी म्हणतो की एकाच वेळेला मी 8 ठिकाणी मी लक्ष देऊ शकतो. कारण का की तेवढी माझी बुद्धी प्रगल्भ झालेली आहे, तेवढं माझं अंतःकरण प्रगल्भ झालेलं आहे. तसंच रावण सुद्धा त्या पद्धतीने स्वतः साधना करून तिथपर्यंत पोहोचलेला असल्यामुळे त्याला 10 तोंड म्हणजे आम्ही एका तोंडाने म्हणजे एका बुद्धीने जेवढा विचार करतो त्याच्यापेक्षा 10 पट त्याची बुद्धी होती असं म्हणायला काही हरकत नाही. मग प्रॉब्लेम कुठे आला, तर प्रॉब्लेम एकच आला की त्या बुद्धीमध्ये जरी तो बुद्धिवान असेल तरी अहंकार ज्यावेळेला त्याचा हे आला मध्ये आला त्यावेळेला त्याचा उपयोग नाही. म्हणजे अहंकार हा एकच होता, म्हणजे रावण एकच होता, पण त्याची बुद्धी म्हणून त्याला 10 तोंड होती. पण ज्या वेळेला त्याचा अहंकार ज्या वेळेला नडला, म्हणजे थोडक्यात काय की त्याची अहंकारानंच असं ठरवलं त्याने की मी आता या सबंध देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, मी यत्किंचित मनुष्य मला कधीही मारू शकणार नाही, कारण मानवाची शक्ती ही कमी आहे. म्हणून त्यांनी ज्या वेळेला अहंकार, ज्या वेळेला त्यांनी जेवढा इगो आणि अहंकार जेव्हा जास्त झाला त्यावेळेला भगवंताला रामाचं म्हणजे थोडक्यात मनुष्याचं रूप घेऊन त्याचा नाश करायला लागला. काय केला त्यानं, तर अहंकाराचा नाश केला, बाकी काहीच केलं नाही. म्हणजे ज्यावेळेला अहंकार जातो, आणि म्हणून आम्हाला सुद्धा काय सांगितलेलं आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 गोष्टी आहेत आमच्या अंतःकरणाचे. तर आमच्या अहंकार पडला पाहिजे, म्हणजेच काय की तो आम्ही शरणागती स्वीकारली पाहिजे. कुणाबरोबर, तर आमच्या सद्गुरूंच्या समोर किंवा आमच्या परमेश्वरासमोर, की त्याच्यामुळे मी आहे, माझं कर्तृत्व काहीच नाही, त्याच्यामुळे मी साधना करतोय, त्याच्यामुळे मी व्यवहारामध्ये यश मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मला संपत्ती मिळाली, त्याच्यामुळे माझी मुलं नातवंड चांगली झालेली आहेत. हा अहंकार माझा नाही, कर्तृत्व माझं नाही, तर त्याचं आहे. म्हणजे अहंकार माझा गौण पडतो. बुद्धी ही
नेहमी त्याच्याशी अनुसंधान करते की त्याच्या बुद्धीच्या पाठीमागे तो आहे, जगदीश आहे, अंतरात्मा आहे. त्याच्याशी मी बाहेर बहिर्मुख ठेवून विषय बघत नाही, डोळ्यांनी किंवा कानांनी बाहेरच्या विषयांमध्ये मी रस घेत नाही. माझ्या आत असलेल्या अंतरात्म्याशी मी एकनिष्ठ आहे, अनुसंधान साधून आहे, मी अंतर्मुख आहे, म्हणून मी त्या बुद्धीचा तसा उपयोग करतो. मन हे काय करतो, तर मनामध्ये श्रद्धा आहे, कारण श्रद्धेनच मी श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे निश्चय मला बुद्धी देते. अनुसंधान कॉन्स्टंट ठेवायचं कारण मला हे बुद्धी देते. श्रद्धा म्हणजे भक्ती, सेवा हे मला मन देतं. त्यामुळे मनाचा मी तसा उपयोग करून घेतो. म्हणजे मन आणि बुद्धी हे एकच झालं. अहंकार पडला आणि जे आम्ही मिळवलेलं आहे, कुठले राग द्वेष मद मोह मत्सर माझ्या चित्तामध्ये जे आहेत, पूर्वी मी मिळवलेले आहेत, माझ्या प्रारब्धामुळे माझ्या संचिता मिळवलेल्या आहेत, ते मी साधनेने काढून टाकतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्मा आणि भस्मसात करते. म्हणजे एवढंच आहे खरं तसं बघायला गेलं तर. म्हणजे ज्या वेळेला आमच्यामध्ये असलेल्या रावणाचा म्हणजे अहंकाराचा नाश होतो, मृत्यू होतो. आमच्यामध्ये असलेलं बुद्धी ही त्या जगदीशाशी अनन्य राहते आणि मनामध्ये सदैव कृतज्ञता आहे. कुणाविषयी? त्या जगदीशाविषयी, त्या देवाविषयी. त्या मनामुळे श्रद्धा, सेवा, समाधान, शरणागती या सगळ्या भावना आहेत आणि मनामध्ये कुठलेही काम क्रोध नाहीत की त्यासाठी आम्ही साधना करत आहोत. तो साधना सुद्धा तोच करून घेतो आहे. म्हणजे काय होतं की आमच्या मनामध्ये असलेला जो प्रभू श्रीराम आहे ते प्रकट होतात. म्हणजे रामायण कुठं बाहेर नाही, रामायण आमच्या हातच आहे. बरोबर आहे. असं ती सगळी मजा मजा आहे. तेच माझ्या मनात एकदम आज विचार आला की म्हटलं मन आणि बुद्धी याच्यावर बोलावं म्हणून मी शेअर केलं एवढं. फारच छान आजचं सगळं. म्हणजे किती तसं बघितलं तर सरळ मार्ग आहे आणि तसं जर आपण अविचार केला तर मात्र अवघड आहे, कठीण आहे. विवेक आणि विचार ह्यानं आपण अगदी समर्थ होऊ शकतो यात खात्री म्हणजे शंकाच नाहीये. हे ते आजचं म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी होतं. फारच छान. जय श्री. धन्यवाद. अजून कोणाला काही शंका क्वेश्चन्स असतील तर आपण हे करूया, नाहीतर मग मी सेशन क्लोज करतो. 1-2 मिनिटं थांबतो. चालेल, आपण सेशन क्लोज करूया. ओम तत्सत.